गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम जय जय राम ॐ श्रीराम जय जय राम ॐ श्रीराम 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 जय राम ॐ जय श्री राम। जय श्री राम। श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। मागच्या गुरुवारी आपण श्री परमहंस योगानंद यांचं चरित्र मिस केलं, पण आज दीपा इज विथ अस बॅक अगेन. सो वेलकम दीपा. आपण आज पुढचे अध्याय घेऊया. सो ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच उर्मिला. सर्वप्रथम जे इथे आलेले आहेत, सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यात्मपीठाचे मी आभार मानते, आणि अध्यात्मपीठाच्या वतीने जे मागे सगळेच लोक काम करतात त्यांचे मी आभार मानते. आणि माझा हा छोटासा प्रयत्न आहे की परमहंस योगानंदाबद्दल, जे माझे गुरु आहेत, त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती तुम्हा लोकांना सगळ्यांना द्यावी. त्यांचं जे पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी, त्याबद्दल मी थोडीफार माहिती देते. त्याच्यामध्ये बरंच काही घेण्यासारखं आहे, पण आपण असं म्हणतो ना की बरंच काही घेण्यासारखं आहे, पण त्यातलं काय, तर त्यातलं थोडे भाग मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे.
होपफुली मला जे सांगायचंय किंवा माझ्या गुरूंनी जे कार्य केलंय त्याच्यामध्ये मला जरी 1% जरी थोडा काम करता आलं, लोकांपर्यंत पोहोचवता आलं, तरी मला धन्यता मिळेल एवढंच सांगायचंय तुम्हाला. तर मी चालू करते. माझी एक स्लाईड आहे. त्यांचा एक फोटो मी शेअर करते तुमच्याबरोबर. खूप काही स्क्रीन्स आज मी बनवले नाहीयेत. पण जे काही आहे ते मी तुम्हाला शेअर करते. तर दिसतोय माझा स्क्रीन सगळ्यांना? ओके. तर हे परमहंस योगानंद हा त्यांचा फोटो आहे आणि त्यांचं जे अतिशय नावाजलेलं पुस्तक जे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी आहे, त्यातले काही चॅप्टर मधल्या थोड्या-थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आज मी 5 चॅप्टर कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. खरं तर भरपूर बोलण्यासारखं आहे. पण वेळेअभावी मला जेवढं करता येईल तेवढं मी ट्राय करते तुमच्यापर्यंत घेऊन जायचं. तर 5 चॅप्टर मधला पहिला चॅप्टर आहे आय मीट माय मास्टर श्री युक्तेश्वर. म्हणजे माझे गुरु आणि श्री युक्तेश्वर यांची भेट. माझे गुरु म्हणजे श्री परमहंस योगानंद आणि युक्तेश्वर यांची भेट. युक्तेश्वर हे त्यांचे गुरु आहेत आणि युक्तेश्वरांनी परमहंस योगानंदांना दीक्षा दिली होती. तर सुरुवात अशी आहे त्याच्यामध्ये की परमहंस योगानंद हायस्कूलचा अभ्यास पूर्ण करीन असं त्यांनी आपल्या वडिलांना वचन दिलं होतं. पण ते शाळेत क्वचितच जात होते. कारण त्यांचा पूर्ण वेळ हा गंगेच्या घाटावर बसून एकांतात बसून घालवण्यात जात होता. तर हायस्कूलमधल्या फायनल्सचे दिवस जसे जवळ येत होते आणि स्कूल अटेंड न करता त्यामुळे त्यांना असं वाटत होतं स्कूल अटेंड न करता परीक्षेत पास करणे हे सगळं परमेश्वराच्या हातात आहे. आणि तेच त्यांना अडचणीतून बाहेर काढतील असं असं त्यांचे विचार होते. तर ते परीक्षा जवळ आल्यामुळे त्यांना जरा टेन्शन येत होतं. पण एक दिवस त्यांना त्यांचा एक शाळेतला मित्र भेटला आणि त्याने असं विचारलं, की परमहंस योगानंदांचं नाव मुकुंद. तर "मुकुंदा, हल्ली तुझे दर्शन मिळणे फार कठीण झाले आहे." तर ते लगेच म्हणाले, की "मी वर्गात येत नाही ना, त्यामुळे आता माझी खूप पंचाईत झाली आहे." त्या परमहंस योगानंदांच्या मित्राचं नाव आहे नट्टू म्हणून दिलेलं आहे त्यांनी. तर हा हा खूप हुशार मुलगा होता आणि तो म्हणाला, की "आता मलाच तुझी मदत केली पाहिजे. परीक्षेत साधारणपणे जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरे त्यांनी योगानंदांना अगदी छान समजावून सांगितली आणि ही उत्तरे ध्यानात ठेव असं सांगितलं. तर तू सही सलामत सुटशील." आणि त्या दिवशी जेव्हा ते संध्याकाळी बसले होते, तेव्हा वेळेअभावी त्यांना संस्कृत हा विषय अ, बद्दल काहीच बोलता आलं नाही. त्यामुळे परमहंस योगानंदांच्या मनात होतं, की आम्ही सगळे विषय घेतले, पण संस्कृत विषयात मी पास कसा होऊ? तर ते जेव्हा रस्त्यातून जात होते, तेव्हा त्यांना अशी बुद्धी झाली, की ते मेन रस्त्यातून जायच्या ऐवजी ते बाजूच्या झुडपातून गेले आणि तिथून जाताना त्यांना काही पानं हातात पडली, पायाखाली दिसली, तर ती त्यांनी घेतली. तर त्याच्यावरती संस्कृतचे काही श्लोक लिहिलेले होते. आता ते परमहंस योगानंदांच्या लक्षात आले नाहीत. लक्षात आले नाहीत म्हणून त्यांनी एका संस्कृत अ, म मा ज्याला माहिती आहे त्या माणसाकडे जाऊन त्याला विचारलं. तर त्यांनी त्या संस्कृत श्लोकाचे अर्थ सांगितले. पण तो म्हणाला, की "हे तुला काही उपयोगाचं नाहीये, कारण हे काय परीक्षेमध्ये विचारणार नाहीत." पण मग जेव्हा त्यांची परीक्षा झाली तेव्हा अ, नंदूची ही मदत आहे ती अतिशय उपयोगी पडली आणि सगळ्या विषयात ते उत्तीर्ण झाले आणि ते जे श्लोक मिळाले होते त्याच्यामुळे ते संस्कृत भाषेमध्ये पण उत्तीर्ण झाले. तर त्याच्यामुळे काय झालं परमहंसांनी त्यांच्या वडिलांना दिलेला शब्द पाळला गेला. पण त्याचबरोबर त्यांनी त्यावेळेला परमेश्वराचे आभार मानले. केवळ त्यांच्या संकेतामुळे त्या नट्टू ह्या मित्राला असं वाटलं, की परमहंसांना मदत करावी किंवा परमेश्वराच्या कृपेने ते सरळ रस्त्याने न जाता आडमार्गाने जाऊन त्यांना ते श्लोक मिळाले. तर त्यामुळे त्यांनी परमेश्वराचे फार आभार मानले. परीक्षा आणि ही परीक्षा पास झाल्यामुळे त्यांना आपल्याला कसं इंडियामध्ये पण परीक्षा पास झाले, की आपल्याला खूप असं जरा बरं वाटतं, म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त झाली असं वाटतं. तर तसंच त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं, की ते उघडपणे बोलायला लागले, की "मी आता हे घर सोडून जायचं ठरवलं आहे." कारण त्यांना परमेश्वराला शोधायचं होतं. तर
त्यांचा एक मित्र जितेंद्र म्हणून मुजुमदार म्हणून आहे. त्यांच्याबरोबर वाराणसीला ते एका आश्रमात जाऊन राहायचं त्यांनी ठरवलं. तर वाराणसीमध्येच एकदा ते बाहेर बाजारात गेलेले असताना, आता ही पहिला चॅप्टर आहे तो व्हेन आय मीट माय मास्टर श्री युक्तेश्वर. तर ते वाराणसीमध्ये एकदा बाजारात काही वस्तू आणायला गेले असताना त्यांनी स्वामी युक्तेश्वर गिरी यांना पाहिलं. पाहता क्षणी एकदम ते आधीच त्यांना खूप ओळखतात असं त्यांना वाटलं. त्यांच्या मनात विचार आले, की मी कदाचित माझ्या माहितीच्या कोणाशी तरी असं काहीतरी गोंधळ घालत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते त्यांच्या विरुद्ध दिशेने चालत निघाले. तर जेव्हा ते त्यांच्या विरुद्ध दिशेने चालत निघाले, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं, की त्यांचे पाय हे अगदी जड होत आहेत आणि लिटरली दगड झालेले आहेत. त्यांना पुढे चालताच येत नाहीये. पण जेव्हा ते मागे वळून त्यांनी पाहिलं, तेव्हा ते नेहमीसारखे चालू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की हा साधू मला आपल्याकडे ओढून घेत आहे. जेव्हा परमहंस योगानंद त्यांच्या जवळ गेले, पायाशी येऊन पोहोचले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की ह्याच चेहऱ्याने मला रात्री अनेकदा दर्शन दिलेले आहे. अ, आणि त्यावेळेला युक्तेश्वरजी पण त्यांना म्हणाले, की "आलास माझ्याकडे, किती वर्ष मी तुझी वाट पाहिली आहे." असे श्री युक्तेश्वरजी त्यांना बोलले. तर त्यांचा हा हा अनुभव मला माझ्या अनुभवामध्ये कुठेतरी दिसतो, की माझा अनुभव असा आहे, की मी सेल्फ रिअलायझेशन मेंबरशिप जेव्हा घेतली, ती मी 2013 साली घेतली. तर मेंबरशिप घेतल्यानंतर लगेचच तुम्हाला अ, ते तुम्हाला क्रिया देत नाहीत. तुम्हाला साधारण 1 ते दीड वर्ष त्या ते जे टेक्निक देतात त्याचा अभ्यास करायला लागतो. तुम्हाला तो रोज अभ्यास करायला लागतो सकाळ आणि रात्री झोपायच्या आधी. दर महिन्याला ते लेसन्स पाठवतात, 2 लेसन्स पाठवतात. ते वाचावे लागतात, त्याचा अभ्यास करायला लागतो. आणि हा सगळा अभ्यास आणि सकाळ-संध्याकाळ साधना, मेडिटेशन केल्यानंतरच पुढची स्टेज येते. तर पहिले काही दिवस मी अगदी नियमाने हे सगळं करत होते. पण नंतर काही दिवसांनी वेळेअभावी म्हणा किंवा माझी मुलं लहान होती म्हणून म्हणा, त्यात खंड पडू लागला. पण खरं म्हटलं तर माझ्या गुरूंचं पण माझ्यावरती बारीक लक्ष होतं. कदाचित म्हणूनच त्यांनी अ, माझ्या एका मैत्रिणीला इथे पाठवलं. तर ती माझी मैत्रीण आहे ती मिनियापोलिसला आली होती तिच्या भावाकडे आणि ती एका वीकेंड नंतर जाणार होती. तर तिने सहज मला फोन केला. शुक्रवारची सकाळ होती आणि तिने फोन केला आणि मग आमचं बोलणं झालं आणि ती मला भेटायलाही शनिवारी लगेच आली. तर ती आणि म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी, की ती सुद्धा एस-आर-एफची मेंबर होती आणि आणि तिला क्रिया ऑलरेडी मिळालेली होती. तर तिने माझ्याबरोबर बसून माझ्याकडून हे सर्व टेक्निक करून घेतले आणि मला नीट शिकवले पण. तर लेसनमध्ये वाचून करणं आणि कोणीतरी शिकवणं ह्यात फार मोठा फरक आहे. नंतर ती परत गेल्यावरती माझी गाडी अशी रुळावर आली. मी दररोज टेक्निकचा अभ्यास करायला लागले आणि 2015च्या एंडला मी क्रिया लेसनसाठी ॲप्लिकेशन दिलं. तर हे केल्यावर कॅलिफोर्नियामधून मेन सेंटरमधून मला एका नननी फोन केला होता. काही प्रश्न विचारले, इंटरव्ह्यू घेतला आणि त्यानंतरच मला त्यांनी मेंबर करून घेतलं. तर आणि नंतर मला क्रियाचे लेसन्स पाठवायला सुरुवात केली. तर क्रिया म्हणजे तुम्हाला वाटेल की काय? तर क्रियेमध्ये मनुष्याची ही आध्यात्मिक उन्नती लवकर घडवून आणण्याची अ, एक प्रोसेस आहे. हिंदू धर्मग्रंथात हे पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून म्हणून मला माहिती आहे, की हिंदू धर्मग्रंथ हे सांगतात, की नेहमी जन्म घेत राहणाऱ्या अहंकाराला मायेच्या तावडीतून सुटका व्हायला 10 लक्ष वर्षे लागतात. अहंकाराला म्हणजे आपल्यामध्ये जो अहंकार असतो किंवा काही अशा असुप्त किंवा तृप्त न झालेल्या अशा गोष्टी येतात. त्यामुळे आपण मायेमध्ये अडकले जातो. तर त्याच्यातून सुटका व्हायला 10 लक्ष वर्षे लागतात. हा एवढा लागणारा कालावधी क्रियायोगाच्या साधनामुळे फारच कमी करता येतो. तर सांगायचं तात्पर्य असं, की गुरु हा खरंच आपल्या शिष्याला आपल्याकडे ओढून घेत असतो. गुरुकडून मिळणारे प्रेम हे दिव्य असते. त्याला अ, अजिबात मर्यादा नसते. त्यात अंतर पडत नाही. डिव्हाइन लव्ह इज विदाऊट कंडिशन, विदाऊट बाउंडरीज, विदाऊट चेंज असं असतं. अदरवाईज आपण ऑर्डिनरी प्रेमाशी जर आपण त्याची तुलना केली तर ऑर्डिनरी लव्ह इज सेल्फिश, स्वार्थी असतं ते. वासना आणि त्याची तृप्ती यामध्ये त्याची मुळं फार खोलवर गेलेली असतात. तर वासना आणि तृप्ती याची उदाहरण द्यायची झालीस, एकदम साधं उदाहरण जर मी दिलं, तर आपण असं म्हणूया, की तुम्हाला आवडणारे 4 गोड पदार्थ तुमच्या समोर आले
आता 4 गोड पदार्थामध्ये आता कुठले घेऊ? गुलाबजाम, बर्फी, बासुंदी किंवा श्रीखंड असे 4 प्रकार तुम्हाला दिसले. आता तुम्हाला हे 4ही प्रकार खूप आवडतात. त्यामुळे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. आता त्या ज्या माणसाने ते बनवलेत त्यांनी जर तुम्हाला सांगितलं, की ह्यातला एकच पदार्थ तू खाऊ शकतोस, बाकीचे नाही खाता येणार. तर मग त्यावेळेला तुम्हीला तो एक एक पदार्थ खायला मिळाला म्हणून तुम्हाला खूप बरं वाटेल. पण बाकीचे 3 मिळाले नाहीत म्हणून तुमचं मन खट्टू पण होईल. म्हणजे तिथे तुमच्या मनात त्या 3 पदार्थाची वासना तशीच राहिली. लक्षात येतंय तुमच्या? त्याची तृप्ती झाली नाही. हे वासनेचे अगदी छोटे उदाहरण झालं. पण अशी बरीच उदाहरणं सांगता येतील, की ह्या वासनेमुळे मनुष्य जन्म-मृत्यूच्या मायाजालामध्ये अडकला जातो. वासनेची पूर्ती झाली नाही तर आणि जर तुमचे प्राण गेले, तर ती राहिलेली वासना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला लागतो. असे तुम्ही मायेमध्ये अडकले जाता. मला सांगायचं हे होतं. तर आपल्याला वासना, तृप्ती, जन्म-मृत्यू किंवा अहंकार या टॉपिकबद्दल बरंच बोलू तितकं कमी आहे खरं तर. पण मी पुन्हा तुम्हाला या चॅप्टरकडे घेऊन येते. तर त्याच्या पुढचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये परमहंस योगांनी काही वर्ष जी युक्तेश्वरांच्या आश्रमात घातली त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. नाही, त्याच्या पुढचा चॅप्टर आहे तो टू पेनीलेस बॉयज इन वृंदावन. याची पण एक खूप छान गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तर परमहंस योगानंदांचा मोठा भाऊ आनंददादा त्यांनी एकदा परमहंसांना सांगितलं, की वडील तुला आपल्या इस्टेटीमधले काही एक देणार नाही. असे ठरवतील, तेव्हाच तुला कळेल. असा काय मूर्खपणा करतोस? कारण परमहंस योगानंद हे सारखे देवाच्या पाठी, अभ्यासात लक्ष नाही असे होते. त्यामुळे असा मूर्खपणा का करतोस? देवदेव करत आपलं आयुष्य का वाया घालवतोस? आणि त्यांनी एक छान असं त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, की त्यांचा भाऊ जे आनंददादा आहेत, ते म्हणतात, की प्रथम पैसा, नंतर परमेश्वर. कोणाला माहीत अ, आयुष्य पुष्कर जगता येईल की नाही? पुष्कळ वर्ष जगायला मिळेल का नाही? तर परमहंस योगानंद त्यांना उत्तर देतात, की परमेश्वर प्रथम, संपत्ती ही त्याची दासी आहे. कोणाला माहीत आयुष्य अगदीच छोटं नसेल कशावरून? म्हणजे तेच त्यांचेच शब्द, पण त्यांनी ते उलटून सांगितले. इतके मस्त वाटतात ऐकायला पण म्हणजे त्याच्यामध्ये किती गाढ लिहिलेलं आहे, की परमेश्वर हा सगळ्यात पहिला आहे. संपत्ती ही त्याची दासी आहे. काय माहिती आयुष्य किती छोटं आहे की मोठं आहे? तर तेव्हा आनंददादा त्यांना म्हणाले, की "हे बोलणं तर खूप सोपं आहे. आत्तापर्यंत आयुष्यात तुला अडचण तशी काहीच आली नाही. अन्न-पाण्याशिवाय किंवा राहण्यासाठी तुला कुठेही त्रास करावा लागला नाही. अ, तर अशा शक्तीपुढे हात पसरावा लागला असता, तर तुझी काय स्थिती झाली असती? तर आता मी असे ठरवतो, की तू आणि तुझा म्हणजे काय झालं असतं हे असे ते बोलत होते. तर परमहंस योगानंद आहेत ते अजिबात ऐकायलाच तयार नव्हते, की माझा देवाच श्रेष्ठ आहे. तर मग दादांनी एक विचार केला आणि मग ते म्हणाले, की आता मी असं ठरवतो, की तू आणि तुझा शिष्य बंधू, त्यांचा एक मित्र होता जितेंद्र म्हणून. तर असे दोघे तुम्ही आज सकाळी वृंदावन शहरात जा. ते शहर जवळच आहे. पण जवळ एकही पैसा ठेवायचा नाही आणि तसेच अन्नाकरता आणि पैशासाठी कुठेही याचना करायची नाही. तुमचा जो प्रॉब्लेम आहे, तोही कोणाला सांगायचा नाही. तसेच दुपारी कुठेतरी तुम्ही जेवण जेवायचंच आणि वृंदावनमध्ये पण अडकून राहायचं नाही. तुम्ही पूर्ण तो परिसर पाहायचा आणि ह्या कसोटीत जर तुम्ही माझी शर्त न मोडता जर रात्री 12 वाजेपर्यंत जर परत इथे आलात, तर मग मी तुझे शिष्य होईन, असं आनंददादा म्हणतात. तर आता ही एवढी मोठी अट भावाने का टाकली असेल? कारण तो मोठा भाऊ होता आणि इंडियामध्ये म्हणा किंवा मोठ्या भावांना असं असं अशी कल्पना असते, की लहान भाऊ म्हणजे ती त्यांची जबाबदारी आहे, भावाची जबाबदारी आहे. आणि आनंददादा हा खूप प्रॅक्टिकल माइंड होता. त्यामुळे तो परमहंस योगानंदांचं मन वळवायचा प्रयत्न करत, की देवदेव करू नको, पण तू इथे पहिले कामात लक्ष दे, पैसा कमवायच्या मागे लाग. आणि म्हणूनच त्यांना एक अशी धाक पण दाखवला, की बाबा वडील आहे ते तुला आपल्या संपत्तीतलं काहीच देणार नाहीत तू विचार कर. पण त्याच्यामुळे
परमहंस योगानंदांवर काही परिणाम झाला नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अ, अ, त्यांनी त्यांना गाडीत बसून दिलं आणि मग दोघांचाही प्रवास चालू झाला. प्रवासाला जाण्यापुरतं तिकीट त्यांनी दिलं आणि ते निघाले. आता ते निघाल्यानंतर त्यांचा जो मित्र होता तो अ, हां, त्यांनी त्यांना सांगितलं, की नशिबाने जर ईश्वरी कृपेने जर तू ह्या पूर्ण दिव्यातून बाहेर आलास, तर मला तू दीक्षा दे, असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी तिकीटं काढून दिली आणि ते निघाले. त्यांची गाडी जसजशी स्टेशनपासून दूर जाऊ लागली, तसा त्यांचा मित्र अधिक गप्प होऊ लागला आणि त्याच्या मनात असे विचारायला लागले, की आता आपली जेवणाची काही व्यवस्था परमेश्वर करेल की नाही असं काही चिन्हच दिसत नाहीये. तर परमहंस योगानंद हे त्यांना असे सांगत होते, की "गप्प बैस, संशय घेऊ नको, परमेश्वर आपल्या बरोबरच आहे." असं ते परमहंस योगानंद सांगत होते. तर त्याच वेळेला त्यांच्या डब्याचं दार उघडून 2 माणसं त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन बसली आणि त्यांनी विचारलं, की "वृंदावनमध्ये तुमच्या ओळखीचं कोणी आहे काय?" तर हा त्यांच्यासमोर येऊन बसलेला एक वेगळा मनुष्य, परका मनुष्य त्यांची चौकशी करत होता. त्यामुळे परमहंस योगानंदांनी त्यांच्याकडे तसं मान वळवली. तर त्यांनी पुन्हा विचारलं, "तुमच्या जेवण्या-खाण्याची, उतरायची सोय आहे का?" अ, तर "ऊन पण रणरणत आहे. तुमची तशी सोय नसेल, तर मी करतो." अस असं हे माझं कामच आहे, असं त्या माणसाने सांगितलं आणि नंतर त्यांची गाडी आहे ती स्टेशनवर येऊन पोहोचली आणि ते प्लॅटफॉर्ममध्ये उतरतात नाही उतरतात तर तो माणूस परत आला आणि त्यांनी त्यांचा हात धरून त्यांना एक गाडी बोलावली आणि त्याच्यात बसवलं. आणि ते दोघंही तिथून निघाले आणि त्यांची ती गाडी आहे ती एका आश्रमाच्या समोर येऊन थांबली. ते आश्रमात उतरले. तर तिथे त्यांना एक अशी खूप वयोवृद्ध बाई भेटली आणि त्या माणसाने त्यांना गौरीमा म्हणून हाक मारली आणि त्यांनी सांगितलं, की "गौरीमा, राजकुमार काही येऊ शकत नाहीत." तर अगदी निघायच्या वेळी त्यांचा बेत फिसकटला. त्यामुळे त्यांनी खूप सॉरी म्हटलेलं आहे. दिलगिरी दर्शवलेली आहे. त्याऐवजी आम्ही हे 2 पाहुणे आणले आहेत. जेव्हा आम्ही गाडीत बसलो, तेव्हा पहिल्यांदा त्यांना पाहिल्यावरतीच अ, मी त्यांच्याकडे ओढला गेलो, असं त्या माणसाचं बोलणं झालं. तर किती किती आश्चर्य करण्याची गोष्ट आहे. पण आणि ते लोकं असं सांगतात, की "बरं आहे मुलांनो, आम्ही आता जातो." आणि असं म्हणून ते ते जे इसम होते ते दरवाजातून निघून जातात. मग गौरी माँ त्यांच्याकडे पाहून खूप छान स्माईल देतात आणि त्या सांगतात, की आश्रमाचे जे ओनर आहेत, त्यांचे 2 मुलं इथे आज येणार होती. मी त्यांचीच वाट पाहत होते. पण त्यांच्याऐवजी तुम्ही आलात. तर जर तुम्ही आला नसतात, तर माझा स्वयंपाक हा फुकट गेला असता. तर आता तुम्ही माझा स्वयंपाक कसा झालाय ते चाखून बघा आणि सांगा. तर वृंदावनामध्ये उपासमारीची ज्याला भीती वाटत होती, त्याऐवजी आज त्यांना शाही मेजवानी मिळणार होती. तर हे पाहून त्यांचा जो मित्र होता जितेंद्र त्याच्या डोळ्यातून अगदी अश्रुधारा व्हायला लागल्या. त्यांना नंतर त्यांनी एका आसनावर जेवायला बसवलं आणि आश्रमातील शिष्य जवळ-जवळ 20 ते 30 पदार्थ येऊन जाऊन वाढत होते. त्या जेवणाला खरंच शाही भोजन म्हणलं पाहिजे. तर परमहंसयोगाने असंही लिहिलंय, की असं भोजन आम्ही आत्तापर्यंत कधीच खाल्लं नव्हतं. त्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तर इतकं छान म्हणजे देवावर त्यांची इतकी निष्ठा होती, की देवाने त्यांना तिथे म्हणजे मदत केली. तर अनंताची अट होती. त्यांनी नंतर मग त्या माताजी होत्या त्यांना थँक यू म्हटलं आणि अनंताची अट होती म्हणून ते गप्प बसले. पण म्हणून ते काही बोलू शकले नाहीत. फक्त धन्यवादच करता आले त्यांना आणि मग तिथून ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्या जितेंद्रच्या मनात शंका येऊ लागल्या, की आपल्याला जेवण तर चांगलं मिळालं. केवळ नशीब होतं म्हणून. पण आता खिशामध्ये दमडीही नाही आणि या शहरातली प्रेक्षणीय स्थळं कशी बघायची? तर आणि आपण इथून आनंददादाच्या घरी परत कसे जाणार? हा त्यांना प्रश्न पडला. तर जितेंद्र म्हणाला अ, ब तर परमहंस योगानंद म्हणाले, "जितेंद्र शांत हो. या ईश्वराने आपल्याला भोजन दिले, तोच आपल्याला वृंदावन दाखवील व परत आग्र्यासही नेऊन पोहोचवेल."
त्यानंतर एक साधारण असा असा म्हणजे एकदम उंच नाही असा एक माणूस त्यांच्या समोर आला आणि त्यांनी असं म्हटलं, की "मला तुमची मदत करायची मला आज्ञा द्याल का तुम्ही?" तर परमहंसयोगांनी त्यांना सांगितलं नम्रपणे त्यांची मदत नाकारली. तेव्हा त्यांनी म्हटलं, की "तुम्ही मला घालून तर देत नाही ना?" तर परमहंसयोगा म्हणाले, की "तुला असं का वाटतं?" तर मी आज दुपारी जेव्हा झोपलो होतो, तेव्हा भगवान कृष्णाने मला दृष्टांत दिला आणि त्यांनी मला ह्याच झाडाखाली 2 वाट चुकलेली माणसं दाखवली. त्यापैकी एक चेहरा तुमचा होता आणि ते ते जे इसम होते त्यांनी त्या परमहंसयोगांना ना गुरुजी म्हटलं. तर गुरुजी ध्यानामध्ये पुष्कळदा मी तो पाहिलेला आहे तुमचा चेहरा आणि तुम्ही जर माझी सेवा स्वीकारली तर मला खूप आनंद होईल, असं ते म्हणतात. तर त्यामुळे अ, त्यानंतर ते एक घोडागाडी बोलवतात आणि ते तिथल्या सगळ्या मंदिरामध्ये, कृष्णाच्या इतर देवळांमध्ये जाऊन ते सगळी प्रेक्षणीय स्थळं बघतात आणि मग सगळे बघून होईपर्यंत रात्र झालेली असते. त्यामुळे ते रेल्वे स्टेशनच्या जवळ एका दुकानात रेल्वे स्टेशनच्या जवळ उतरतात. तर तिथल्या एका दुकानामध्ये तो जो माणूस असतो, तो आत शिरतो आणि थोड्या वेळ तो गायब असतो, पण नंतर तो परत येतो आणि तो येताना नाना तऱ्हेची मिठाई घेऊनच येतो. कृपा करून आणि तो म्हणतो, की म्हणे मला हे पुण्य मिळवू द्या. कारण प्रतापने त्यांचं नाव त्यांनी सांगितलंय प्रताप. तर प्रतापने नुकतीच काढलेली आग्र्याची तिकीटं आणि काही रुपयांच्या नोटा त्यांना द्यायच्या असतात. तर हे घेताना त्याच्या पाठीमागे जो अदृश्य हात काम करीत असतो, त्याच्याबद्दल श्री परमहंस विवेकानंदांनी आभार मानलेले असतात. कारण ते देवाशिवाय कोणीच करू शकत नाही. कारण इथे एवढ्या अनोळख्या जागी येऊन तुम्हाला जेवणही मिळतं, तुम्ही प्रेक्षणीय स्थळंही बघता आणि परत जायची तिकीटही मिळतात आणि प्लस तुम्हाला आणखीन धन पण मिळालं जातं. तर त्या परमेश्वर अदृश्य शक्तीने आम्हाला आमच्या जरुरीपेक्षा जास्त दिले नाही का, असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. तर नंतर त्या प्रतापला परमहंस योगानंद लहिरी महाशयाची क्रियायोग शिकवतात. कारण तो म्हणत असतो, की तुम्ही माझे गुरु आहात. त्यामुळे परमहंस योगानंद हे त्यांना ते शिकवतात आणि मग तिथून त्यांची गाडी पुन्हा त्यांच्या घरी जायला निघते. मध्यरात्र होऊन गेलेली असते आणि जेव्हा ते दोघंही घरात जातात तेव्हा आणि ती सारी हकीकत जेव्हा त्यांच्या बंधूंना सांगतात, तेव्हा बंधू पण एकदम आश्चर्यचकित होतात आणि बरीच रात्र झालेली असते, पण तरी सुद्धा त्यांचे मोठे भाऊ परमहंस योगानंदांकडून क्रियायोगाची दीक्षा मागण्याबद्दल आग्रह करतात आणि ते घेतात. म्हणजे अशा प्रकारे 2 लोकांना त्यांनी त्या दिवशी अं, आप आपली दीक्षा दिलेली असते. त्याचा मतितार्थ काय आहे? तर मनुष्याला ईश्वराची ओळख जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मनुष्य त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही. पण एखादी गोष्ट क्वचितच आढळून येते म्हणून ती गोष्ट अस्तित्वातच नाहीये असं म्हणता येईल का? तर नाही. किंवा एखाद्या म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विषयाचा अभ्यास करणं अवघड आहे, म्हणून त्याचा अभ्यासच करायचा नाही असं आहे का? तर तसं नाहीये. त्यामुळे आपण ईश्वराला जाणून घ्यायचा खूप प्रयत्न केला पाहिजे. युक्तेश्वरांनी एक म्हटलेलं आहे या पुस्तकामध्ये, ते वाक्य मला नेहमी आठवतं, की "एव्हरीथिंग इन फ्युचर विल इम्प्रूव्ह इफ यू आर मेकिंग स्पिरिच्युअल एफर्ट्स नाऊ." सगळं पुढचं तुमचं छान होईल जर तुम्ही स्पिरिच्युअल एफर्ट्स आत्ता केलेत तर. तर हेच सांगायचं होतं मला ह्या गोष्टीतून. तर त्यांचा 3रा चॅप्टर आहे इयर्स इन माय मास्टर्स हर्मिटेज. तर जेव्हा परमहंस योगानंद पहिल्यांदा जेव्हा युक्तेश्वर युक्तेश्वरांचे शिष्य होण्यासाठी त्यांच्याकडे जातात. त्यावेळेला सर्वप्रथम युक्तेश्वरांनी त्यांना हेच सांगितलेलं असतं, की "तू पहिले आपल्या घरी परत जा आणि कॉलेजमध्ये नाव घाल." तर आता परमहंस योगानंदांना तर जरा आश्चर्य वाटतं, कारण मी तर आत्ताच इथे आलो, पण तुम्ही तर मला घरी जायला सांगताय. तेव्हा ते कारण सांगतात, की कधी काळी तुला जेव्हा युरोप, अमेरिकेमध्ये जावं लागेल, कारण गुरुला दूरदृष्टी असते. त्यामुळे त्यांना माहिती असतं, की ह्यांचं कार्य काय आहे पुढे. तर कधी काळी तुला जावं लागलं, तर जर तू कॉलेजचा पदवीधर असशील, तर लोकं तुझे म्हणणं जास्त चांगलेपणाने ऐकतील. तुला जास्त मान मिळेल. तर त्यामुळे ते असं सांगतात. तर त्याच दिवशी रात्री ते युक्तेश्वरांकडे राहतात
आणि त्यावेळेला ते गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा ते विचारतात, की "तुम्ही तुमच्या लहानपणच्या काही गोष्टी सांगाल का?" तर युक्तेश्वरजी म्हणतात, "हो, मी सांगतो." आणि ते सांगतात, की एकदा माझ्या आईने मला एका अंधाऱ्या खोलीतली भुताची भयंकर गोष्ट सांगितली आणि तिने मला घाबरवायचा प्रयत्न केला. आणि मी त्या अंधाऱ्या खोलीमध्ये मी स्वतः ताबडतोब गेलो आणि ते भुताला शोधलं. पण मला ते काही मिळालं नाही, सापडलं नाही. तर माझी खरी निराशा झाली. तर मग मी परत आईला जाऊन सांगितलं, की "आई मला तर ते कुठेच सापडलं नाही." त्यानंतर आईने कधी अशी भुताची गोष्ट किंवा त्यांना घाबरवायचा प्रयत्न केला नाही. तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी तात्पर्य असं सांगितलंय, की भीतीशी उघड सामना करा. म्हणजे ती तुम्हाला कधीही बिववू शकणार नाही. म्हणजे कुठली गोष्ट असते तर कधी आपल्याला घाबरायला होतं किंवा आपण घाबरतो आणि ती लपवतो. पण ती कधी लपवायची नाही. ती उलट सांगायची, की हे असं-असं झालं. त्यामुळे काय होतं पुढचे जे इन्सिडेंट असतात ते वाचतात. पुढच्या गोष्टी त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो, तो मोठा होत नाही. तो तिथेच संपून जातो. तर भीतीशी उघड सामना करा म्हणजे ती तुम्हाला कधीही घाबरवणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली, की लहान मुलांचं मन हे किती लवचिक असतं. तर त्यांची आई कधी-कधी त्यांना म्हणायची, की "जो मनुष्य कोणाच्या हाताखाली काम करतो, तो त्याचा गुलाम बनतो." तर ह्या उपदेशाची पकड लहानपणापासून त्यांच्यावर झाल्यामुळे ती इतकी भक्कम होती त्यांच्या डोक्यात, की लग्न झाल्यावर सुद्धा कितीतरी एक नोकऱ्या त्यांना सांगून आल्या. पण अ, अ, त्यांनी अ, सगळ्या नोकऱ्या नाकारल्या. त्यांच्या कुटुंबाची जी संपत्ती होती ती जमिनीत घालून त्या उत्पन्नावर त्यांनी घरचा खर्च चालवला. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी तात्पर्य असं सांगितलंय, की चांगल्या सूचना आपल्या मुलांना द्याव्यात. कारण त्यांचं मन हे अतिशय कोवळं असतं, अगदी भावनाप्रधान असतं. म्हणजे त्यांच्या लहानपणच्या कल्पना आहेत त्या त्यांच्या मनावर अशा दीर्घकाल अशा कोरलेल्या असतात. त्यामुळे असं म्हणतात ना, की लहान मूल हे मातीचा गोळा असतं. तुम्ही जसं त्याला आकार द्याल, तसा तो घडतो. तर तेच आहे ते ह्याच्यामध्ये, की त्यांना चांगल्या उपदेश करावे, चांगल्या गोष्टी सांगाव्यात. कारण त्यांची मनं कोवळी असल्यामुळे त्यांच्यामध्ये ते त्यांच्या अंगीकृत होतं ते. त्या चांगल्या गोष्टी असतील, तर त्या अतिशय चांगल्या परीने त्यांना समजून द्याव्यात. तर युक्तेश्वरजी हे नेहमी स्पष्ट बोलत असत. स्पष्टपणे टीका सुद्धा करत असत. त्यांच्यापासून छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा कधी कोणाकडून मिस झालेली नाही. तर युक्तेश्वरजी नेहमी परमहंस योगानंदांच्या वागण्यामध्ये कधी अहंकार दिसला, तर तो काढून टाकायचा प्रयत्न करत असत. तर ते तर त्यांना उघड-उघड असं म्हणत असत, की "तुला जर माझे बोलणे आवडत नसेल, तर तुला जायला केव्हाही मोकळीक आहे. मला तुझ्यापासून खरंच काहीही नकोय. फक्त तुझ्यामध्ये उन्नती व्हावी, ही माझी तीव्र इच्छा आहे. तुला जर इथे आश्रमात राहिल्याने फायदा होतो आहे असं वाटत असेल, तरच इथे राहा." म्हणजे किती सांगण्यासारखं म्हणजे विचार करण्यासारखं आहे. ती समोरच्याला समजा चुकून अहंकार असेल, की मी इथे राहिलो आणि अ, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. असं कधी-कधी आपल्या मनात विचार येतात. तसं कधीतरी झालं असेल. त्यावेळेला युक्तेश्वर म्हणाले असतील, "तुला जर वाटतं, की तुला माझ्यापासून काहीतरी फायदा होतोय, तरच तू ये. नाहीतर तुला काही यायची गरज नाही." तर असं ते त्यांनी सांगितलेलं. तर युक्तेश्वरजी हे नेहमी दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये जाऊन त्यांच्या अंतःकरणात काय चालू आहे ते पाहत असत. म्हणजे पुष्कळदा ते दुसऱ्याच्या मनामध्ये काय गोष्टी चालू आहेत, म्हणजे समोरचा माणूस बोलतही नाही. पण त्याच्या मनात काय चाललंय त्या विचारांना ते उत्तर डायरेक्ट देत असत. तर त्यांचं असं म्हणणं होतं, मनुष्य जे शब्द वापरतो किंवा शब्दांच्या पाठीमागे त्याचे जे विचार असतात, यात खूप तफावत असते. त्यामुळे ते म्हणायचे, की शांतपणे विचार करून दुसऱ्याचे विचार त्याने जे बोललेलं आहे, त्याने जो शब्दांचा गोंधळ घातलेला आहे, त्याच्या पलीकडे जाऊन पहावेत. म्हणजेच तुम्हाला त्याचा अर्थ नीट कळेल. तर त्याच्या पुढचं आहे ते स्लीपलेस सेंट म्हणून आहे. एक चॅप्टर आहे तो. तर योगानंदांना युक्तेश्वरांच्या सानिध्यात येऊन साधारण 6 महिने झालेले असतात. पण अजूनही त्यांना त्यांचा भव्य व्यक् व्यक्तित्वाचे दर्शन म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार झालेला नसतो. तर ते युक्तेश्वरांना म्हणतात, की कृपा करून मला पुन्हा तेच करतात, की मला हिमालयाला जाऊ द्या. तिथे जाऊन जर मी ध्यान केले, तर मला परमेश्वराचे दर्शन होईल. अशी त्यांना आशा असते. तेव्हा युक्तेश्वर त्यांना म्हणतात, की हिमालयात कित्येक साधू राहतात, पण प्रत्येकाला ईश्वरी साक्षात्कार झालेला नसतो. ते म्हणतात, "पर्वत काही तुझे गुरु होऊ शकत नाहीत,
पण तरीही योगानंदांना हिमालयाच्या यात्रेला जायचं ठरवतात. आणि त्यांचं एक मन त्यांना सांगत असतं, की गुरुजींना तू सोडून चाललेला आहेस. पण दुसऱ्याच दिवशी ते निघतात आणि त्यांचा एक प्रोफेसर आहे त्यांच्याकडे एका महात्म्याबद्दल माहिती घेतात. आणि त्यांचं घर हे त्यांना तारकेश्वर जवळ आहे असे त्यांना कळतं, की त्या महात्म्याचं घर तारकेश्वर जवळ आहे. त्यामुळे ते कळल्यामुळे ते लगेच तिथे जाण्याला गाडीत बसतात. आणि त्या महात्म्याचं नाव त्यांनी सांगितलंय राम गोपाल म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी बंगालमधील गुहेमध्ये बरेच वर्ष क्रियायोगाची साधना केलेली असते आणि त्यामुळे त्यांना ईश्वर प्राप्ती झालेली आहे असं कळून येतं. तर प्रथम तारकेश्वरला ते प्रसिद्ध देवळात तिथल्या एका प्रसिद्ध देवळात जातात. त्या देवळामध्ये एक गोल दगडाखेरीज म्हणजे मूर्ती असते ती एक दगड असतो. ज्याला स्टार्टिंग पॉइंट पण नाही आणि एंड पॉइंट पण नाही, अशी ती मूर्ती असते. परमहंस योगानंद त्या दगडाला बघतात, पण त्याला नमस्कार न करता निघून जातात. आणि त्यांचं मन हे इतकं कठोर झालेलं असतं त्यामुळे, की त्यांना परमेश्वराचा शोध हा त्यांना त्यांच्या अंतरंगात करायचा असतो. असा विचार ते करत असतात आणि ते तसेच नमस्कार न करताच देवळातून निघून जातात आणि गावाच्या दिशेने जाऊ लागतात. त्यांना रस्ता माहीत नसल्यामुळे ते एका माणसाला विचारतात, की हे कुठे राहतात? तर तो माणूस त्यांना मार्ग दाखवतो, पण त्यांना काही ते सापडत नाहीत. मग पुढचा एक माणूस जो भेटतो, तर तो त्याला विचारतो, की "तुम्हाला कुठे जायचं?" तर त्यांनी ते सांगतात, की "मला या-या माणसांना भेटायचं." तर मग ते म्हणतात, की "तुम्ही चुकीच्या रस्त्याने येताय. तुम्ही जिथे तुम्ही डाव्या साइडला वळा, तिथे तुम्ही उजव्या साइडला वळायला पाहिजे होतं." मग त्या दिवशी खूप रात्र झालेली असते म्हणून त्यांच्या घरी ते राहतात आणि सकाळी उठल्यावरती ते पटापट लवकरात लवकर त्यांच्याकडे जायला निघतात. आणि ते खूप चालतात, खूप चालतात. दुपार झाली तरी त्यांना रामगोपाळ भेटलेले नसतात. ऊन खूप आलेलं असतं आणि परमहंस योगानंद जवळ कोसळण्याच्या बेतात असतात. तेवढ्यात समोरून एक मनुष्य त्यांच्या जवळ येतो आणि तेच रामगोपाल असतात. ते तेच त्यांना लगेच म्हणतात, की "हे गाव मी सोडून जाण्याच्या तयारीत होतो. पण तुझी भेटायची सदिच्छा होती म्हणून मी थांबलो तुझ्याकरता." आणि मग ते लगेच पुढचं वाक्य म्हणतात, की "कॉलेजच्या टीचरने माझा पत्ता तुला देण्याचं कारण काय आहे? परमेश्वर कुठे आहे असं तुला वाटतं?" तर तो माझ्यामध्ये आहे तसा सगळीकडे आहे. आणि मग त्याच्यापुढे ते लगेच असं म्हणतात, की "तारकेश्वर देवळामध्ये काल तू दगडाच्या प्रतीकाला दगडामध्ये जो वास करणारा जो परमात्मा आहे त्याला तू नमस्कार केला नाहीस. तर तुझ्या ह्या वागण्यामुळेच तुला ही शिक्षा मिळाली. ह्या वाटेसरून य त्या माणसाने ज्या माणसाने तुला चुकीची वाट दाखवली, ही तुझी शिक्षा होती." तर ते लगेच सांगतात कारण परमहंस योगानंद हे युक्तेश्वरांकडून निघून आलेले असतात. त्यामुळे ते म्हणतात, की "आपल्या गुरुपासून तू पळून चाललायस, तर जे काय पाहिजे ते सगळे त्यांच्याजवळ आहे. तू त्यांच्याकडे परत जा," असं ते सांगतात. ते म्हणतात पुढे, की "पर्वत हे तुझे गुरु नाहीत. गुरु होऊ शकत नाहीत." अगदी हाच विचार युक्तेश्वरांनी पण 2 दिवसापूर्वी त्यांना सांगितलेला असतो. तर त्यांनी असं लिहिलंय, की ज्यावेळी आध्यात्मिक जागृतीकरता साधक हा पृथ्वीमध्ये कुठेही फिरायला तयार असतो, स्वखुशीने करायला तयार असतो, त्यावेळी त्यांचे गुरु त्यांना त्यांच्या जवळच भेटतात. तर त्यांनी असं सांगितलं त्यावेळेला, की "तुला एखादी लहानशी खोली मिळू शकेल काय, जिथे दार लावून तुला एकांतात बसता येईल?" असं ते विचारतात. तर जर तुला अशी खोली मिळाली, तर तीच तुझी गुहा समज. तीच तुझा पवित्र हिमालय, जिथे तुला परमेश्वर आढळेल. तर हे त्यांचे साधेच शब्द आहेत, पण त्या शब्दांनी परमहंस योगानंदांचा आयुष्यभराचा हिमालयाचा जाण्याचा हट्ट निघून येतो. म्हणजे खोडून काढला जातो. तर हे म्हणजे ह्याच्यामध्ये खूप घेण्यासारखं आहे असं मला वाटतं, की आपण देवाला शोधत असतो, पण देव हा सगळीकडे आहे. त्यामुळे तुम्हाला अगदीच आपण म्हणतो ना, की देवासाठी हे करा किंवा देवासाठी बरंच काही करत असतात लोकं. पण प्रत्येकाची ही श्रद्धा आहे, की त्यांना असं केल्यामुळे बरं वाटतं म्हणून ते करतात. पण देव हा तुम्हाला घरामध्ये पण सापडू शकतो. एखाद्या खोलीमध्ये तुम्ही स्वतः मेडिटेशन केलत, तरी तुम्हाला देव सापडू शकतो. फक्त ते तुमची जी आत्मीयता आहे ती तेवढी तीव्र पाहिजे. तर अ, एन एक्सपिरियन्स इन कॉस्मिक कॉन्शसनेस म्हणजे समाधीची अनुभूती किंवा आपल्याला म्हणता येईल की साक्षात्काराचा अनुभव.
मला एकदम शब्द आठवत नव्हता. साक्षात्कार, हा समाधीची अनुभूती म्हणजे साक्षात्काराचा अनुभव. तर जेव्हा परमहंस योगानंद युक्तेश्वरांकडे ये जा करत होते. ते कॉलेजचं शिक्षण करतच होते, पण ते खूप वेळा युक्तेश्वरांच्या मठामध्ये असायचे. तर एकदा ते त्यांच्या खोलीत गेले आणि त्यावेळी त्यांच्या खोलीत कोणीच नव्हतं. त्यामुळे ते तिथे ध्यानाला बसले आणि त्यांच्या मनात बरेच विचार चालू होते, की देव मला सापडत नाही, देव मला सापडत नाही, काय करू मी? आणि त्यांच्या मनामध्ये जे असे विचार आहेत ते सैरावैरा पडत होते. तर त्यांना दुरून असा मुकुंदा असा हाक ऐकू आली. ती युक्तेश्वरांनी मारली होती. तर ते मनाशीच पुटपुटले, की मी तुमच्या खोलीत कशाकरता आलो हे तुम्हाला गुरुजी माहिती आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला व्यत्यय आणू नका, असं ते मनाशीच बोलले. तर पुन्हा त्यांना ती जोराची हाक ऐकू आली. पण ते मुद्दामूनच गप्प बसले. तर तिसऱ्यांदा जेव्हा हाक ऐकू आली, तेव्हा त्या आवाजाची धार मात्र चांगली रागावल्याची होती. म्हणून परमहंस योगानंद म्हणाले, की "गुरुजी मी ध्यान करत आहे." अ, असं त्यांनी अगदी म्हणजे असं रागावून बोलले. तर युक्तेश्वर म्हणाले, की "तुम्ही ध्यान कसे चालले आहे, हे मला माहिती आहे. तुझं ध्यान कसं चाललंय हे मला माहिती आहे. तर तू इकडेच ये." नंतर मग ते म्हणाले, की "तुला जे काही पाहिजे ते पर्वत देऊ शकणार नाही. तुझी इच्छा मी पूर्ण करतो." आणि हे असं गुफी बोलणं होतं. पण त्याच वेळेला त्यांनी त्यांच्या हृदयाला हात लावला आणि अलगदपणे हात धक्का दिला. आणि तेव्हा त्यांना ईश्वराचं स्वरूप बघायला मिळालं त्यांच्यामध्ये. तर ते त्यांनी मस्त म्हणजे खूप छान सांगितलेलं आहे. मी अगदी थोड्या स्वरूपात सांगते तुम्हाला. पण तुम्ही हे जर पुस्तक वाचलत तर तुम्हाला कळेल, की म्हणजे माझ्या अंगावर काटे येतात आता ते बोलताना पण, की तुम्हाला कळेल खरंच, की ईश्वर रूप काय असतं. तर त्यांचं शरीर त्यावेळेला जमिनीला घट्ट धरून होतं आणि एखाद्या मॅग्नेटने जणू त्यांच्या हार्टमधून श्वास काढून घेतला. त्यांचा जीव आणि मन हे क्षणार्धात शरीराच्या बाहेर पडलं आणि ते एकाच वेळेला एक त्यांच्या शरीरातून एक वेगळाच प्रकाश त्यांच्या नसा-नसातून बाहेर पडायला लागला. त्यांचं शरीर जणू निर्जीव होतं, पण त्यांच्या ह्या कॉस्मिक कॉन्शियसनेस मध्ये त्यांना कळून चुकलं, की ते कधी आत्तापर्यंत इतके जिवंत नव्हते. शरीराशी निगडीत असलेली जाणीव ही आता फक्त शरीराच्या अवयवापुरतीच राहिली नव्हती. म्हणजे जाणीव म्हणजे आता मी इथे बसलीये, ह्या रूममध्ये बसले, ही माझी जाणीव आहे. पण ती फक्त ह्या रूमपुरतीच राहिली नाही, तर ती ह्या रूमच्याही बाहेर गेली. म्हणजे पूर्ण विश्वामध्ये पसरली. तर ही जाणीव फक्त शरीराच्या अवयवात इतकी राहिली नाही, तर नसून सभोवतालच्या पूर्ण अणुरेणूमध्ये पण ती व्यापली होती. दूर रस्त्यावरची लोकं माझ्या शरीराच्या परिघावरती अलगदपणे चालत जात होते, हे त्यांना कळत होतं. झाडे, वनस्पती किंवा मुळे अंधुक पारदर्शक होऊन गेलेल्या जमिनीतून स्पष्ट दिसू लागली. म्हणजे जमीन आपल्याला अशी दिसते, पण त्यांना ती अंधुक झाली आणि झाडांची मुळं जी जमिनीत गेलेली आहेत, तीही त्यांना दिसू लागली. नंतर त्यांच्या अंतरंगात म्हणजे त्या मुळांमध्ये वाहणारा जो रस होता, तोही त्यांना दिसू लागला. सारा आसमंत त्यांना दिसू लागला. त्यांना आता गोलाकार दृष्टी आली. गोलाकार दृष्टी म्हणजे समोर दिसतं, मागचं दिसतं, वरचं तसं खाली पण दिसतं, अशी दृष्टी आली. अ, दूर अंतरावरती गल्लीतून फेरफटका मारत असलेली माणसं, एक गाय संथपणे जवळ येत असलेली त्यांना त्यांच्या डोळ्यांच्या मागच्या साइडला दिसली. म्हणजे त्यांना मागेही दिसत होतं. ते इतकं छान उदाहरण आहे त्याचं. तर ह्या सर्व ब्रह्मांडांचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू म्हणजे सेंटर हे त्यांच्या हृदयामध्ये म्हणजे हार्टमध्ये अंतर्ज्ञान दृष्टीचा बिंदू आहे. म्हणजे अंतर्ज्ञानाच्या दृष्टीचा बिंदू आहे. आपलं अंतर्ज्ञान म्हणजे आपल्याला काही गोष्टी खूप वेळा कळतात. त्याला अंतर्ज्ञान म्हणतात. समोरच्यानी येऊन सांगणं ह्याची वाट बघतो, पण आपल्याला ती गोष्ट आधीच माहिती असते. का कोणास ठाऊक आपल्याला असं वाटत असतं. ते अंतर्ज्ञान असतं. तर त्यांच्या अंतर्मयातून ते तेज बाहेर पडत होतं. तेच ह्या सर्व ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात जाताना त्यांना दिसत होतं. आणि परमेश्वराचा ध्वनी ज्याला ओम आपण म्हणतो, तो त्यातून बाहेर पडत होता. असा त्यांनी अनुभव सांगितलाय. हे तुम्ही जेव्हा पुस्तकात वाचाल तेव्हा त्याचं वर्णन खूप सुंदर आणि खूप छान दिलेलं आहे. तुम्ही वाचून काढा ते. तर हा अनुभव मिळाल्यानंतर त्यांना एकदम त्यांचा श्वास परत चालू झाला आणि पुन्हा ते शरीरामध्ये परत आले. आणि जेव्हा ते पुन्हा शरीरामध्ये परत आले, त्यावेळेला युक्तेश्वरजी त्यांना म्हणाले, की ह्या अ, परमसुखामध्ये म्हणजे परमानंदामध्ये
तू असा बेहोश होऊन जाऊ नको. तुला या जगात अजून पुष्कळ कामं करायची आहेत. योगानंदाने एक सांगितलं आहे, की निष्ठावंत साधकाला ही दिव्य अनुभव म्हणा, अनुभूती म्हणा किंवा अनुभव म्हणा, अगदी योगानेच येतो. पण त्याची तीव्र तळमळ परमेश्वराला अगदी जोराने ओढून आणते. म्हणजे आपली जी तळमळ असते, आपली जी हाक असते, ती इतकी तीव्र पाहिजे, की परमेश्वर स्वतः आपल्याकडे ओढून येतो. त्यामुळे देवावर प्रेम करा. सगळीकडे सगळ्या गोष्टींमध्ये देव पहा. अगदी साधं फूल बघितलं तरी त्याच्यात देव देव असतो. हेच मला सांगायचंय. आणखीन काही मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. तर आज एवढंच सांगून मी माझं संपवते आणि आता बघूया उर्मिला जर पुढच्या वेळेस बोलता आलं तर म्हणजे माझे जर नोट्स काढून झाले किंवा माझं सगळं लिहून झालं तर मग आपण घेऊ पुढच्या गुरुवारी. अदरवाईज त्याच्या पुढच्या गुरुवारी घेऊ. पण तुम्ही हे सगळं माझं बोलणं, माझ्या गुरूंबद्दलचं सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यता. आणि मी अशीच देवाला प्रार्थना करते, की तुम्हाला पण देवाची कृपा हो आणि तुम्ही पण हे सगळं हा जो अनुभव आहे तो अनुभवा. खूप मोठा आहे अनुभव आणि त्याच्याबद्दल काही शब्दात बोलताच येणार नाही. कारण हा अनुभव वाचतानाच असे अंगावरती काटे येतात. तर खरा जर आपल्याला अनुभव मिळाला तर काय होईल त्याचं? तर त्याची विचारही करता येत नाही. नाही तर सर, थँक यू व्हेरी मच. तू आता सांगत होतीस तेव्हा सुद्धा आय एम शुअर प्रत्येकाला इकडे ऐकणाऱ्याला काय तोच अनुभव आला असणार आहे. आणि आय रिअली प्रे की आपण सगळेच एकत्र या मार्गावर पुढे पुढे असेच जात राहू. आणि जसं मागच्या वेळी सुद्धा श्री दत्तनी सांगितलं की आपण कुठे आहोत हे आपण जाणून घेऊन तिथून पुढे जायचा प्रयत्न करू. आणि we all can experience this. We all can and we all should experience this. हीच माझी प्रार्थना आहे. थँक्यू सो मच दीपा. फार सुंदर खरं आहे. समजलं. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे हे सगळं जे मी बोलले ते सगळं खरं आहे. खरं आहे. हं. शुअरली. आणि खूप खरंच सुरेख देवालाच सांगितलं. पाहिजे. थँक्यू सो मच फॉर Thank you. दिस एक्सपिरियन्स. दीपा, खूप छान विवेचन आणि खूप छान अनुभव आला. आणखीन अनुभव ऐकवायचे योग यावं हीच इच्छा. थँक्यू. थँक्यू पराग. आता आपण आज राणीताईंकडून महाभारत शरीरातले हे ऐकणार आहोत. आपण रजनीताईंकडूनही ऐकतोच आहोत. गीता निरूपण फार सुरेख, फार सुंदर निरूपण होतं. ह्याचा एक वेगळा दृष्टिकोन की आपण महाभारतातल्या त्या कॅरेक्टर्सना आपल्याशी कसे रिलेट करू. तर याविषयी आपल्याला आज राणीताई सांगणार आहे. सो लेट मी शेअर द स्क्रीन. सगळ्यांना दिसतंय का सांगा. नमस्कार. आतापर्यंत फारच सुंदर चाललं होतं. अगदी मेस्मरायझिंग होतं दीपाचं. इट्स वंडरफुल. आणि मी पाहिलेलं आहे योगानंद परमहंस योगानंदांचा आश्रम सांडियोगाच्या जरा नॉर्थला. तर आता आपण उर्मिला म्हणाली तसं महाभारत शरीरातले हा एक डिफरंट ऍस्पेक्ट किंवा डिफरंट व्ह्यू असं म्हणता येईल. त्याच्याकडे वळूया. मी महाराष्ट्र मंडळ शिकागो, अध्यात्मपीठ आणि आपले सगळे उपस्थित असलेले साधक यांचे सर्वांचे आभार मानते, कारण ही संधी मला मिळालेली आहे म्हणून. तर 1994 मध्ये माझ्या गुरु परमपूज्य सौ शकुंतला आगटे, आम्ही त्यांना ताई म्हणतो, यांची प्रवचनं शिकागो आणि न्यूजर्सी मध्ये झाली. त्यातले 5 प्रवचनांचं एक पुस्तक पण प्रसिद्ध झालं आणि हे वामनराज प्रकाशनाने प्रसिद्ध केलंय. त्यातलं हे एक प्रवचन आहे. प्रवचनाच्या दिवशी सकाळी परमपूज्य ताईंना परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी दर्शन देऊन महाभारतातील हा योग मोठ्या खुबीने समजावून सांगितला आणि ताईंनी मग तो आम्हाला अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवला की आम्हाला ते समजेल असं. तर आता पहिली स्लाइड दाखव. हा आपल्याला सर्वांना श्लोक माहितीच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हा भगवद्गीतेतला 4थ्या अध्यायातला 7वा श्लोक आहे मला वाटतं. आणि त्याचा अर्थ पण सर्वांना माहित आहे आणि इथे दिलेला आहे. अर्जुना, धर्माला जेव्हा ग्लानी येते आणि अधर्म वाढतो त्यावेळी अधर्माचा पराभव करण्यासाठी मी जन्म घेतो, असं भगवंतांनी
स्वतःच डिक्लेअर करून ठेवलेलं आहे. तर महाभारत आपण नेहमी गोष्टी रूपाने किंवा पुराण कथा असं म्हणून ऐकतो. पण महर्षी व्यासांचा तेवढाच उद्देश नव्हता. आणि ब्रह्मांडी ते पिंडी असं सर्व महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे. तेव्हा बाहेर जे घडत असतं ते आपल्या आत म्हणजे आपल्या अंतःकरणात पण घडत असतं. सिम्बॉलिझम किंवा प्रतीकवाद हा भारतीय तत्वज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. आणि ह्यामुळे आता आपण हा जो संपूर्ण सिम्बॉलिझम आहे ते कसं काय आहे ते बघूया. तर या प्रवचनात स्वतः ताईंनी काय आम्हाला समजावून सांगितलं की महाभारत हा एक योग असला पाहिजे अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. बाहेरचे महाभारत हे कौरव व पांडव यांच्यामधल्या युद्धाचं वर्णन केलं गेलेलं आहे. पण आपल्या अंतःकरणातलं युद्ध हे कसलं युद्ध आहे हा प्रश्न येतो. तर हे युद्ध वासनांच्या विरुद्ध केलेले भगवती शक्तीचं युद्ध आहे. मग हे युद्ध कधी सुरू झालं? हे युद्ध सुरू होण्यासाठी काय काय प्री रिक्विजिट्स काय आहेत, काय काय गोष्टीची जरुरी आहे? तर त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे त्यांनी सांगितलं की जेव्हा प्रत्यक्ष परब्रह्माचे आपल्या अंतःकरणात अधिष्ठान होते, सतत अनुसंधान चालू राहतं, त्यांच्या भेटीची त्यांच्या दर्शनाची अत्यंत तळमळ लागते, तेव्हा त्यांची भगवती शक्ती ही जागृत होऊन वासनांचा क्षय करून नाडी शुद्धी करू लागते आणि हे युद्ध सुरू होतं. दुसरी गोष्ट, हे भगवंत आपल्या हृदयात त्यांचं अधिष्ठान कधी येतं, प्रवेश कसे करतात, आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम कधी वाटायला लागतं किंवा तळमळ वाटायला लागते, तडफड सुरू होते, हे सगळं कधी होतं? तर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात भगवंतांनी लिहून ठेवलेलं आहे. 966वी ओवी आहे, 19व्या श्लोकावरती केलेली. तर ती अशी ओवी अशी सांगते की ऐशी कर्मे साम्यदशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. तर हे काय होतं, ही कर्मसाम्य दशा म्हणजे काय होते? तर त्याचं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे की कर्मसाम्य दशा म्हणजे कर्म सगळी आपली क्षीण होतात. आपले जे प्रारब्ध संचित क्रियमाण सगळी कर्म, कारण आपली वृत्ती सुधारते, आपली वृत्ती अहंकार विरहित व्हायला लागते, त्यावेळी ह्या गोष्टी घडतात. आणि अशी सर्व कर्मांची क्षीण दशा झाली की तुम्हाला हे तुमच्या हृदयात हे युद्ध सुरू होतं किंवा वासनांचा क्षय सुरू होतो किंवा नाडी शुद्धी सुरू होते. तर ह्या 2 गोष्टी हे महत्वाच्या समजून घ्यायला पाहिजेत की आपण जेव्हा म्हणतो की आता कुठे युद्ध चालू आहे, आता युद्ध कुठे चालू नाहीये. आता युद्ध जरी चालू असलं तरी त्याच्याशी आपला संबंध नाहीये. हा महाभारत युद्धाशी लावलेला महायोग, महाभारत युद्धातला महायोग आपल्या अंतःकरणात कसं चालतो हे आपल्याला समजावून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण आता ही नाडीशुद्धीची नाडीशुद्धी कशाला व्हायला लागते? तर नाडीशुद्धी म्हणजे वासनांचा क्षय कशासाठी व्हायला लागतो? तर आपल्या अंतःकरणात शुद्ध अंतःकरण असेल तर त्या शुद्ध अंतःकरणात किंवा शुद्ध बुद्धीतच भगवंतांचं दर्शन होऊ शकतं. तर ते व्हायसाठी तुम्हाला हा योग व्हायला लागतो तुमच्या अंतःकरणात. आणि ह्याचं प्रयोजन काय आहे? हे सगळं हे युद्ध करायचं, वासनांचा क्षय करण्याचं प्रयोजन काय? एकच आहे, जीवात्मा आणि परमात्म्याचं ऐक्य साधायचंय. आताच आपण हिच्याकडनं दीपाकडनं ऐकलं आणि त्या खरोखरीच अंगावरती काटा आला की त्यांचा जो अनुभव होता कॉस्मिक कॉन्शियसनेसचा, तर ते जीवात्मा आणि परमात्म्याचं ऐक्य झालं की तेच ते होणार आहे. ते जेव्हा होतो ते ऐक्य होतं तेव्हाच ते अनुभव येऊ शकतात. कारण तुम्ही जर मूळ तत्वात गेला नाहीत तर तुम्हाला तो अनुभव कधीच येणार नाही, कारण की आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियातनं हा अनुभव येऊ शकत नाही. तर आता आपण बघूया की हे जे आपण सगळी व्यक्तिमत्व पाहिली, ब्रह्मांडी ते पिंडी ह्या न्यायाने आपण आता ही एक एक व्यक्तिमत्व बघू आणि त्याच्यातून आपल्याला काय समजतंय ते बघूया. तर पहिल्यात सर्वात श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे ऑफकोर्स भगवान श्रीकृष्ण. त्यांना परब्रह्म, परमेश्वर, मूळ तत्व अशा अनेक नावाने आपण संबोधतो. हा श्रीकृष्ण अवतार हा श्री भगवंतांचा पूर्ण अवतार समजला जातो. त्यामुळे ह्या अवतारात त्यांची अनेक कामं होती आणि आपल्याला श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र पाहिलं तर ती कामं सगळी निरनिराळ्या प्रकारे दिसतात.
आता इथे महाभारत युद्धामध्ये त्यांचं काय काम होतं, तर ते अर्जुनाचा सखा, त्याचे सारथी होते, त्याचे रक्षक होते, त्याला त्यांनी अध्यात्माचा उपदेश केला, त्याचे गुरु पण होते. पण तसंच ते सद्गुरु रूपाने शांतिदूत बनून पांडवांकडून कौरवांकडे येतात. आणि ह्याच्या काही एक दोन गोष्टी सांगू शकते मी. तर जेव्हा ते सद्गुरु रूपाने आधी ते पांडवांची परवानगी घेतात बरं का, आणि परवानगी घेऊन ते कौरवांकडे येतात. ते कधी येतात? त्या आदल्या दिवशी, युद्धाच्या आदल्या दिवशी ते येतात. आणि ते कशासाठी येतात? तर ते धृतराष्ट्राशी बोलायला येतात, की बाबा त्याची समजूत काढायला येतात, की कशाला युद्ध करतोयस, जरा तू विचार युद्धाचा बाजूला सार. पण हा आपला धृतराष्ट्र राजा कसा असतो सर्वांनाच माहितीये. तो आंधळा असतो. आंधळेपणा हे कशाचं प्रतीक आहे? आपला इग्नोरन्स, आपलं अज्ञान ह्याचा. आणि तो बाकीच्या पण गोष्टी खूप असतात दुर्गुण त्याच्याकडे. तो खूप लोभी असतो. त्याला खरं म्हणजे पांडवांचं राज्य त्याला स्वतःला गिळंकृत करायचं असतं. मोह आणि मत्सर यामुळे तो त्याच्यात सतत इतका गुंतलेला असतो, तो इतका मोहात म्हणजे संजय सुद्धा एकदा बोलता बोलता बोलतो की मोहे म्हातारा नाशला काहीतरी अशी ती आहे संजय वाच मध्ये. तर त्याला आपल्या मुलांचा मोह, आपल्याला मिळणाऱ्या राज्याचा मोह इतका असतो. आणि म्हणून आपले हे जे षड्रिपू आहेत त्याच्यात लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सगळे त्याला लागू पडतात. म्हणजे इट इज लाईक अनबिलिव्हेबल की त्याच्याकडे तो सतत ह्या सगळ्या अवगुणांच्या मुळे त्याची जी काय अधोगती होत असते, आणि तो आपल्याला लॅडर ऑफ फॉल किंवा अधोगती ची शिडी माहिती आहे. आणि ही अध्याय 2 मधला हा श्लोक आहे. 63 श्लोक आहे की क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. तर हा आपल्याला सर्वांनाच हा श्लोक माहितीये. म्हणजे ह्याच्यात असं नाहीये की ह्याच्यात काय होतं, क्रोधामुळे काय होतं आणि कसा तुमचा नाश होतो ते तुम्हाला दिसतं. तर हे ते त्याला भेटायला जातात, धृतराष्ट्राला समजावायला जातात की हे युद्ध थांबवायचं, तू युद्ध करायचा तू विचारच करू नकोस. तर तो काही त्यांना उत्तर देत नाही. तेव्हा भगवंत सांगतात की बाबा मी तुला उद्या परत भेटतो. तिथून ते निघतात आणि ते जातात कुठे? ते कौरवांच्या महालातच जातात, पण ते जातात विदुराकडे. तर आता विदुराकडे काय, ते का जातात? कारण विदुर हे प्रतीक कशाचं आहे? तर विदुर हे विवेकाचं प्रतीक आहे. विदुराला सारासार विचारबुद्धी, त्याची सत्प्रवृत्ती आणि सारासार विचारबुद्धी एवढी डेव्हलप झालेली असते. आता ही सारासार विचारबुद्धी म्हणजे काय, की सार आणि असार यातला फरक ज्याला कळतो, की जे काय रिअल आहे, जे काय खरं आहे, जे काय सत्य आहे, आणि जे तेच समजणं आणि त्याला किंवा त्याला फॉलो करणं, आणि जे असार आहे त्याला सोडणं, हे जो सतत करत असतो त्याची बुद्धी ही सारासार विचारबुद्धी. आणि ती सारासार विचारबुद्धीची एक छोटीशी विदुराची गोष्ट आहे की त्याला माहिती असतं की धृतराष्ट्र किती चुकीचा वागतोय. आणि जेव्हा धृतराष्ट्राला खूप बेचैनी होते की आता पांडवांच्यामुळे आपलं राज्य जाणार, पांडवांची सरशी होणार, आपण हरणार वगैरे वगैरे, आणि तो फार दुःखात असतो त्याच्यामुळे. तर त्यावेळी तो विदुराला बोलवतो, कारण विदुर शहाणा खूप, विदुर खूप हुशार, विदुर सत्प्रवृत्तीचा असला तरी बुद्धिमान इत्यादी सगळं त्याला माहिती असतं धृतराष्ट्राला. म्हणून तो त्याला बोलवतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं, ये इथे येऊन बस तू. तर त्यावेळी तो विवेक असल्यामुळे तो त्याच्या समोर बोलायला तयारच नसतो किंवा बसायला पण तयार नसतो. तर अशा रीतीने विवेकाचं महत्व फार आहे. तर म्हणून ह्या विवेकाला प्रवृत्तीच्या माणसाला पकडायसाठी भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे जातात. ते त्याच्याकडे जातात तर त्यावेळी तो घरी नसतो. पण घरी कोण असतं, तर त्याची बायको असते. त्याची बायकोचं नाव हे मला आत्ताच उर्मिलाने सांगितलं, सुलभा. आणि तिची एक छान गोष्ट पण सांगितली छोटीशी. तर ही पूर्वजन्मीची शबरी असते आणि ती भक्तीचं प्रतीक आहे. तर विवेकातून उत्पन्न होणारं वैराग्य, वैराग्यातून येणारं ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्ती, अशी ही जी आहे
ते हा विवेक नवरा तिचा आणि ती भक्ती अशी ह्या दोघांची जोडी असते. तर ह्या जोडीचं महत्व फार आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला जातात. पुढचं उर्मिला. आता हस्तिनापूर, कारण हस्तिनापूर हे फार महत्वाची गोष्ट आहे, कारण ही कुरु राज्याची राजधानी आहे आणि तिथून सगळा कारभार चालतो. तर ही कुरु राज्याची राजधानी हे एक्सटर्नल झालं, बाहेरचं झालं. पण आपल्या देहातली राजधानी म्हणजे काय, तर सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म शरीर. आता सूक्ष्म देह म्हणजे काय, तर मन आणि बुद्धी म्हणजे मनोमय आणि विज्ञान कोश. तर हा जो ह्या दोन कोशांचा, मनोमय कोश आणि विज्ञान कोश, ह्या कोशांचा बनलेली असते ती सूक्ष्म, हा सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म शरीर. तर शरीराचे 4 प्रकार आहेत, आपल्याला माहितीच आहे. स्थूल शरीर म्हणजे अन्नमय आणि प्राणमय कोश, आणि सूक्ष्म शरीर म्हणजे मनोमय आणि विज्ञानमय कोश, आणि मग कारण शरीर आणि महाकारण शरीर. तर ह्यांचं कार्य काय असतं, सूक्ष्म शरीराचं कार्य काय असतं, तर बेसिकली जीवात्म्याला शुद्ध करून किंवा जीवाला शुद्ध करून जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन घडवून आणण्याचं, आणि त्यासाठी सूक्ष्म देह आणि शरीर दोन्ही असायला हवेत. तर म्हणूनच काय असतं की हस्तिनापूर ह्याचं कधीही पडता कामा नये याची काळजी ह्या चौघांना लागलेली असते, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि विदुर. आणि ते कधीही डिस्कशन करताना त्यांना ही एकच चिंता असते की हस्तिनापुराचं काय होईल. ते कधीही काळजी करत नाहीत की कौरवांचं काय होईल किंवा कौरव हरतील वगैरे, त्याची त्यांना चिंता नसते. त्यांना काळजी असते की हा सूक्ष्म देह असला पाहिजे, शरीर असलं पाहिजे किंवा स्थूल देह असला पाहिजे, कारण ह्याच्यात असलेला जीवात्मा त्याचं शुद्धीकरण होऊन त्याच्यामुळे जीवात्मा आणि परमात्म्याचं मिलन होईल. तर ह्याच्यामुळे त्या हस्तिनापुराचं असं महत्व आहे. पुढची स्लाइड. तर आता आपल्या ह्याच्यातला तिसरं व्यक्तिमत्व, आणि हे जरा सगळ्यांना कठीण जाणार आहे किंवा जड जाणार आहे, कारण इथे कर्णाला त्यांनी जीवात्मा म्हटलेला आहे. त्यांनी जेव्हा हा महायोग उलगडून दाखवला त्याच्यात आपण सर्वजण अर्जुनाला जीवात्मा म्हणतो, कारण अर्जुनाला गीता सांगितली गेली म्हणून. तर इथे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलंय की कर्ण हा काय आहे, तर हा जीव आहे. कर्ण हा जीव म्हणजे ते आत्म्याचंच स्वरूप आहे, परंतु आत्म्याचं जरा अशुद्ध, कारण शुद्ध आत्मा असेल तर त्याला हे व्हायला त्रास होतो, त्याच्यात वासना एवढ्या नसतात. तर त्याच्यामुळे हा वासनामय असल्यामुळे त्याचं अशुद्ध रूप समजलं गेलेलं आहे. आता कर्णाचं काय काय कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, त्याची आणि पांडवांची आई एकच, आणि ती म्हणजे कुंती माता. कुंती माता हे प्रतीक आदिमायेचं किंवा आदिशक्तीचं आहे किंवा भगवती शक्तीचं आहे. तर भगवती शक्ती ही भगवंतांची शक्ती आहे, आणि भगवती शक्तीचं मुख्य काम काय होतं की अव्यक्तातून व्यक्त, अनमॅनिफेस्ट जे परब्रह्म तत्व आहे त्याला मॅनिफेस्ट व्हायला त्यांनी स्वतःची शक्ती निर्माण केली, आणि त्या स्वतःच्या शक्तीने अनमॅनिफेस्टला मॅनिफेस्ट करायसाठी काय काय गोष्टी मिळवल्या, तर 3 गुण, त्याच्याशिवाय काही होत नाही. त्या 3 गुणांमुळे झालेले संस्कार, त्या संस्कारातून निर्माण झालेल्या वासना, हे सगळं जेव्हा एकत्र आलं तेव्हा त्या जीवात्म्याला व्यक्त स्वरूप मिळालं. तर हा जीव हा कसा असतो, तो सदैव वासनेच्या गर्तेत पडलेला असतो, आणि त्याला कर्म आणि कर्माचे बंध, त्यामुळे त्याला कर्मबंधातच राहायला आवडतं. आणि आपण जर आपल्या स्वतःकडे बघायला लागलं तर आपल्याला पण असं लक्षात येतं की आपल्याला पण सतत कर्ता भाव घेऊन कर्म करत राहायला आवडतं. तर तसाच हा कर्ण असतो, आणि त्याला कितीही समजलं तरी तो संसारात आणि वासनेत मग्न राहतो, आणि मग त्या वासना फुलफिल नाही झाल्या किंवा त्या वासना पूर्ण नाही झाल्या की तो दुःखी होतो. तर हे जीवात्म्याचं
हे साधारण त्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे तो कधी कौरव पुढे येईल कौरवांची माहिती, त्यात कौरव हे वासनांचं प्रतीक समजलेलं जातं. कारण वासना आणि भगवती शक्ती यांचं युद्ध आहे. वासना कमी करायच्या आहेत. तर हे वासना ज्या आहेत, ज्यांच्यामुळे अधर्म वाढलेला आहे, त्यांचं क्षय करायचा आहे किंवा त्यांचा निपात करायचा आहे, असं हे युद्ध आहे. तर कौरव हे वासना आहेत आणि ह्या जीवात्म्याला त्या वासना सोडून राहायची काही कधी इच्छा होत नाही आणि म्हणून तो त्यांचा सहवास कधीही सोडत नाही आणि म्हणून तो कौरवांच्या बाजूने असतो. परंतु हा जीवात्मा हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे त्याच्यात पण सद्गुण असतात. तर काय त्याच्यात सद्गुण आहेत? उदारता हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे आणि त्याचं औदार्य पाहिलेलंच आहे आपण. त्यांनी जेव्हा इंद्राने त्याच्याकडे त्याची कवच कुंडलं मागितली, ती त्यांनी दिली मोठ्या उदारपणे. तसा तो खूप प्रामाणिक पण आहे, शूर आहे आणि स्वामीनिष्ठ आहे. परंतु ह्या सर्व गोष्टींपेक्षाही एक अत्यंत महत्वाची गोष्ट महाभारतातली आहे आणि ती म्हणजे फक्त कर्णालाच भगवंतांकडून मोक्ष मिळतो. आणि हे आपल्याला जसजसे पुढे बाकीच्या कॅरेक्टर्स येतील तेव्हा कळायला लागेल की भीष्माला मिळत नाही, पांडवांना मिळत नाही मोक्ष, फक्त कर्णालाच मोक्ष मिळतो. कारण कर्ण हा भगवंतांचाच अंश म्हणजे जीवात्मा आहे. आणि आता ह्याच्याबद्दल जेव्हा ही कर्ण ही भूमिका किंवा कर्ण हे प्रतीक आपला जीवात्मा म्हणून आहे. तर आता कर्णाचं संपूर्ण हा जो वासनेच्या गर्तेत पडलेला कर्ण आहे, त्याचं सगळं वृत्ती बदलूनच कशी जाते. तर अशी जेव्हा त्याची कर्मसाम्य दशा येते आणि तो जेव्हा भगवंतांना भेटायला जातो आणि भगवंताशी त्याचं डिस्कशन होतं, तेव्हा भगवंत त्याला समजावून सांगतात की तो कोण आहे, त्याचे माता पिता कोण, त्याचं हे काय आहे, कुळ काय आहे, त्याचं गोत्र काय आहे, हे सगळं समजल्यावर तो एकदम शांत होतो. आणि तो शांत होतो आणि त्यांनी आधीच त्याची कवच कुंडलं दिलेली आहेत आणि तो सांगतो की एकदम त्याला वैराग्य येतं आणि तो भगवंतांना विनंती करतो. तो म्हणतो की मला आता कसलीही मला काहीही आता नकोय. माझी कवच कुंडलं गेलेली आहे, तेव्हा मी मरणार आहे मला माहिती आहे. परंतु माझी एक तुम्हाला विनंती आहे आणि ती विनंती अशी आहे की तुम्ही माझ्या मरणाच्या वेळेस माझं डोकं आपल्या मांडीवर घ्या आणि मला आपल्यात विलीन करून घ्या. आता भगवंत त्याला नाही कसे म्हणणार, तो त्यांचाच अंश जीवात्मा असल्यामुळे भगवंत त्याला तथास्तु म्हणतात. आणि तसंच घडतं. हे कर्णाच्या बाबतीत तसंच घडतं आणि कर्णालाच मोक्ष मिळतो. म्हणून कर्ण हा ह्या योगात जीवात्मा समजलेला आहे. पुढची आणि शेवटची स्लाइड. आता ही शेवटची स्लाइड आहे. शेवटची म्हणजे ही शेवटची नाहीये, अजून कौरव पांडव सगळेच यायचे आहेत, राजस्त्रिया. तर हा संजय हा साक्षी आहे आणि तो आत्म्याचं शुद्ध रूप आहे. त्याला कुठच्याच प्रकारच्या संस्कारांनी तो बांधलेला नाहीये आणि त्याच्यामुळे संजय हा साक्षी भावाने जे काय घडलं ते तसं घडलेलं तसं तो ते धृतराष्ट्राला सांगत असतो. त्याच्यात तो काही थांबत नाहीये. तर हे आतापर्यंत हे झालेलं आहे. ह्याच्यात अजून बरंच आहे, तेव्हा आपण ते पुढच्या वेळेस घेऊया. ह्या सगळ्या स्लाइड्स इतक्या सुंदर बनवल्याबद्दल उर्मिला तुझे खूप आभार आणि मला हा वेळ दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. तर ह्याच्यात जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही पुढच्या वेळेस विचारू शकता. नमस्कार. धन्यवाद राणीताई. फार फार छान आणि फार विचार करण्यासारख्या या सगळ्या गोष्टी आहेत. आपण म्हणजे सगळ्यांनीच याच्यावर विचार केला पाहिजे आणि पुढच्या वेळी कुणाला काही प्रश्न असतील तर आपण एक प्रश्न उत्तर पण आपण ह्याच्यावर घेऊ शकतो. कोणाला काही इंटरेस्ट असेल तर नक्कीच.
अगदी जरूर. आणि दुसरं म्हणजे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आणायचा आहे की व्यवहारात आपण हे आता म्हटलेलं आहे की ते आपल्या बाहेरचं युद्ध आपल्या अंतःकरणात चाललं असतं. तर वेळोवेळी आपल्याला जेव्हा असे प्रसंग येत असतात की शेवटी त्या वासना कमी करायच्या आहेत ना. म्हणजे शेवटी विवेक आपला जागृत झाला पाहिजे, त्याच्यातून वैराग्य आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी काय काय करायचं हे पण बाकीच्यांनी पण सांगू शकतील मला किंवा ऍड करू शकतील. आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना शिकायचंय. दीपानी सांगितलं, फार सुंदर सांगितलं. किती काय काय शिकायचंय. प्रत्येक गोष्टीत मॉरल असतंच. तर ते आपल्याला जर सगळं समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आय थिंक इंटरॅक्टिव्ह पण करता येईल आपल्याला हा फोरम, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. ऍब्सोल्युटली आणि तू 100% स्लाइड सुंदर केल्यास याबद्दल अरे धन्यवाद. धन्यवाद राणीताई. आणि खरंच गोड अगदी. राणी, थँक्यू व्हेरी मच. यू आर मोर दॅन वेलकम. कर्णाचा जीवात्मा म्हणजे एकदम मनाला पटला बरोबर. कधीच आतापर्यंत सो व्हेरी डिफिकल्ट. कारण आपल्या डोक्यात अर्जुन हा जीवात्मा आहे, ऍब्सोल्युटली बसलेला आहे. आणि शकातेंनी जेव्हा आम्हाला ते समजावून सांगितलं की का, तेव्हा ते पटलं की बाबा त्याला Yes. मोक्ष मिळतो. मोक्ष Yes. एरवी येरागा बळाला मिळत नाही, मोक्ष जीवात्मालाच मिळतो. आणि त्याच्यामुळे जीवाचे गुणदोष बरोबर आहेत त्याच्यामध्ये. अगदी थँक्यू. पुढच्या वेळेला बोलू परत. अगदी नाही. आणि आहेत ना अजून पांडव कौरव राजस्त्रिया बऱ्याच आहेत अजून. त्यांचं सगळ्यांचं व्हायचंय. ओके बरं, नमस्कार, थँक्यू. आज रजनीताईंना फार कमी वेळ उरतो आहे. फार जास्ती वेळ न घालवता ओव्हर टू यू रजनीताई. ठीक आहे, ऐकायला येतंय? हो व्यवस्थित. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्ददामि भगवद् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं। मागच्या वेळेला आपण 25 पर्यंत श्लोक घेतले होते. आता 30 पर्यंत घेतलं की आपलं बसेल. पण त्याच्या आधी मी काही सांगू इच्छिते. म्हणजे हे 10च्या 10 श्लोक त्याच्यामध्ये बरोबर फिट बसतात. वेगळं वेगळं करायची काही गरज पडत नाही. आणि 30व्या श्लोकाच्या नंतर विषय बदलतो दुसऱ्या अध्यायामध्ये. त्याच्यानंतर स्वधर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, किती धर्म आहे, ते कसे करायचे, त्याच्याबद्दलचं विवेचन सुरू होतं. आणि आतापर्यंतच्या याच्यामध्ये आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी थोडंसं सांगते आधी. पहिली गोष्ट म्हणजे गीता म्हणजे काय. प्रत्येकाचा असा गैरसमज झालेला असतो की गीता म्हणजे त्याच्यात फक्त तत्वज्ञान आहे. असं नाहीये. पण गीतेमध्ये नुसतंच तत्वज्ञान नाहीये. तत्वज्ञान तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये विज्ञान पण आहे. 7व्या अध्यायामध्ये आपल्याला येईल, जे आपल्याला समजून घ्यायचंय की अज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय. हा जो घोळ आपल्या मनामध्ये होतो तो मोकळा झाला पाहिजे. म्हणजे मग आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. तर म्हणून त्याच्यामध्ये तत्वज्ञान तर आहेच आहे आणि विज्ञान. आता विज्ञानचा अर्थ इथे काय, तर सायन्स. जे आपल्याला लौकिक म्हणजे या संसारामध्ये किंवा या वर्ल्डमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात ना, त्या सगळ्या गीतेमध्ये आहेत. म्हणजे कशा, त्याच्यामध्ये मेडिकल सायन्स आलं, त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल सायन्स आलं. शोधत गेलो ना तर पूर्ण विश्व त्याच्या पुढे उघडं पडतं. चौथी गोष्ट म्हणजे इतिहास. आता आपल्याला माहिती आहे की इतिहास म्हणजे काय असतो. आपण काय करतो इतिहासामध्ये. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला शिवाजीबद्दल माहिती करून घ्यायची आहे. तर आपण त्यावेळेला होतो का नाही हे आपल्याला माहिती नाही. आपली स्मृती काही असू किंवा नसू सुद्धा आपल्याला काही सुद्धा माहिती नाही. पण इतिहासामध्ये काय करतो आपण,
कशाचा तरी आधार घेतो एक, की कोणीतरी लिहिलेलं किंवा काहीतरी पुरावे, काहीतरी त्याला धरतो आणि त्याच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतो. त्यालाच म्हणायचा इतिहास, की कसं शिवाजींचा जन्म केव्हा झाला. आता कशावरनं? आता कोणीतरी लिहून ठेवलंय त्याच्यावर आपण विश्वास ठेवला ना. आपण तर नव्हतो त्यावेळेला. आता अमक्या अमक्याने लिहिलेलं आहे की त्यांचा जन्म अमक्या अमक्या साली झाला. पुढे मग त्यांनी इतके इतके किल्ले घेतले. पुढे त्याचा अफजल खानाशी, शाहिस्ते खानाशी, औरंगजेबाशी कसा 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 सामना झाला. हे आपण कशावरनं ठरवतो आणि हे काढतो ना सगळं, की कोणीतरी लिहिलेलं असतं ते. पण ते कोणी लिहिलंय ह्याच्यावर ते अवलंबून असतं, की हा जो लिहिणारा माणूस आहे त्याचं काय आहे. परवा आपल्याकडे थोड्या दिवसापूर्वी निलेश ओकनी जे सांगितलेलं होतं, तो त्यांचा अनुभव होता. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून आपण म्हणालो, की हो बरोबर आहे. त्यांनी हे असे असे गणित केले आणि इतिहासाचा काळ, महाभारताचा काळ, रामायणाचा काळ काढला. पण कशावरून? आपला तर नाहीये ना तो अनुभव. त्यांनी सांगितलं म्हणून आपण विश्वास ठेवला. पण तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा आहे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि शेवटची गोष्ट म्हणजे काय? अल्टिमेटली काय? प्रत्येक गोष्टीचा आपल्या स्वतःला अनुभव यायला हवा. जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण काय कोणाला कोणाच्यावर तरी विश्वास ठेवावा लागतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? श्रद्धा. कशावर श्रद्धा? शास्त्रावर श्रद्धा. प्रमाण म्हणतो. 3-4 प्रकारचे प्रमाण असतात. एक म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना, नाही नाही मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय, म्हणजे ते प्रत्यक्ष प्रमाण आपण धरतो. दुसरं झालं अनुमान प्रमाण. कसं अनुमान प्रमाण? एखाद्या ठिकाणी आग लागली की धूर निघतो. आपण कुठे धूर पाहिला की समजतो की कुठेतरी आग लागली, म्हणजे हे अनुमान झालं. हे आम्ही अनुमान केलं की असं झालं की असं होतं, असं झालं की असं होतं, म्हणून अनुमान प्रमाण. आणि तिसरं प्रमाण ज्याला आगम प्रमाण ज्याला म्हणतो, म्हणजे आपण कोणावर तरी विश्वास ठेवतो, विश्वसनीय माणसावर विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ आपले आई वडील. आपण आई वडिलांना ठेवतो ना. कशावरनं माझे आजी आजोबा होते, आता ते नसले तर? नाही, माझ्या आई वडिलांनी सांगितलंय. कशावरनं त्यांचे आई वडील होते? कारण त्यांनी सांगितलेलं आहे. कशावरनं त्यांचे आई वडील होते? कारण त्यांनी सांगितले. हे झालं आगम प्रमाण. मागे 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 जात आपण किती पिढ्या मागे जाऊ शकतो, किती हे करू शकतो. त्याच्यामुळे कोणाला कोणावर तरी आपल्याला विश्वास ठेवावा लागतो आणि असा विश्वास ठेवणं ज्याला श्रद्धा असं असं म्हणतात त्यालाच. पण ती अनुभूती आपल्याला येत नाही ना. पण गीता हे सांगते की काही काही गोष्टी अशा असतात की त्याचा अनुभव आपल्या स्वतःला यायला पाहिजे. जोपर्यंत तो अनुभव स्वतःला येत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आपण नुसतंच वावा वावा करत राहतो. हो खरंच किती छान, खरंच किती छान असं होतं. पण आपल्याला आला का अनुभव? नाही ना. मग कोणाला तरी आला, कोणीतरी सांगितलं आणि ज्याला अनुभव आला असं आपण म्हणतो, त्यांना आपण शास्त्र म्हणतो किंवा संत म्हणतो किंवा अवतारी पुरुष असं समजलं जातं. आता एक उदाहरण देते. आता कसं ह्याच्यासाठी काय आहे, ह्याचा अनुभव येण्यासाठी आतापर्यंत परमेश्वराने जे सांगितलेले भगवंतांनी अर्जुनाला, कारण त्यांनी पहिलाच घाव अर्जुनावर असा घातला की आत्मा. आणि कारण अर्जुनाचा काय प्रश्न होता, विषाद काय होता, त्याचं डिप्रेशन कशामध्ये होतं की अरे मी त्यांना मारेन किंवा ते मला मारतील, मग माझ्याकडनं पाप होईल. म्हणून पहिलाच भगवंतांनी घाव घातला तो म्हणजे आत्मा होत समजून घे तू. आत्मा म्हणजे काय आहे, अनात्मा म्हणजे काय आहे, प्रकृती म्हणजे काय आहे, पुरुष म्हणजे काय आहे, हे तू समजून घे. म्हणून पहिलाच चॅप्टर दुसऱ्या अध्यायातला त्यांनी ह्याच्यावर हे केला. आणि मग पुढे ते सरकले आणि मग अर्जुनाला सांगितलं की आता तुझं काम काय. हे आपल्याला समजलं पाहिजे की मी ह्या जगामध्ये आलेली आहे तर खरंच आहे ना, कशासाठी आले मी या जगामध्ये, काय माझ्या आयुष्याचं ध्येय आहे, मी काय करायला पाहिजे. आणि ते कळण्यासाठी आधी हे तर समजून घ्या की मी कोण आहे. आपण जे समजतो की मी म्हणजे शरीर आहे, आरशामध्ये पाहिलं की जे दिसतंय ते मी आहे, किंवा मला जे अनुभवाला येतं असं वाटतं ते मी आहे, ह्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. मग आत्मा आत्मा आपण नुसतंच ऐकलंय असं, पण येतो का अनुभव आपल्याला? नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी ही सगळी प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे, ज्याला साधना मार्ग म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला आत्मा आणि अनात्मा ह्या दोघांना वेगळं करता येतं. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल, आता हे कसं आहे बघा, शरीराची रचना एकदा आपल्याला कळली ना की आत्मा कळायला लागतो.
कसं? तर आता समजा एखादं फूल पाहिलं आपण, गुलाबाचं, लाल रंगाचं गुलाबाचं फूल पाहिलं. ते गुलाबाचं फूल म्हणजे संसारामध्ये आपल्याला जितक्या सगळ्या गोष्टी दिसतात, तर ते गुलाबाचं फूल दिसतं. ते कसं दिसतं आपल्याला? आपल्या डोळ्याने दिसतं. हे सरळ 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 सायन्स आहे अगदी. ह्याच्यामध्ये कोणीही हे बोट ठेवू शकत नाही की नाही हे बरोबर नाहीये म्हणून. कसं दिसतं आपल्याला? कारण डोळ्याने दिसतं, आहे की नाही? डोळ्याने फूल दिसतं. पण डोळे हे काय आहे? डोळे हे फक्त दुर्बिणीसारखे असतात किंवा आपण जसं कॅमेराने पिक्चर घेतो तसं फक्त पिक्चर घेतात आणि ते पिक्चर जे आहे डोळ्याने, कारण डोळ्यामध्ये शक्ती नसते ते समजण्याची की हे गुलाबाचं फूल आहे आणि हे लाल रंगाचं आहे आणि हे खूप छान आहे आणि हे मला हवं किंवा हे मला नको, हे डोळ्याला समजत नाही. नाहीतर आपण कितीतरी लोक बघतो ना, जे आंधळे असतात त्यांना डोळे असतात बरं का, डोळे नसलेले नाही, मग त्यांना तर डोळे आहेत, त्यांना का समजू नये? म्हणजे ह्याच्या मागे काहीतरी असायला पाहिजे ना. तर ते डोळे जी ती दृष्टी जी असते, ती जी इन्फॉर्मेशन असते की काहीतरी म्हणजे जे चित्र डोळ्याच्या ह्याच्यावर उमटलं जातं, रेटिनावर उमटतं ते. आणि ते कुठे जातं? ऑप्टिक नर्व्ह मधनं ऑप्टिक सेंटरला जातं, म्हणजे ब्रेनमध्ये जातं. ब्रेनमध्ये जातं आणि तिथे काय होतं ब्रेनमध्ये? तिथपर्यंत ते इन्फॉर्मेशन घेऊन जातं. तोपर्यंत ब्रेनमध्ये सुद्धा एवढी शक्ती नसते की ओळखावं ते काय आहे म्हणून. ते फक्त इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करत जातं डोळ्यापासनं, फुलापासनं ब्रेनपर्यंत. पुढे काय होतं? त्याच्याशी आपलं मन निगडीत व्हावं लागतं. कारण आपल्याला माहिती हा सगळ्यांचा अनुभव आहे की एखादी गोष्ट आपण समजा कुठल्या तरी विचारात गुंतलेले असलो आणि एखादी गोष्ट बघत असलो तर आपल्याला लक्षात येत नाही, कारण माझं मन आणि अरेच्या माझ्या समोर होतं का एवढं माझं लक्षच नव्हतं. किंवा ऐकण्याचं घ्या, कुठलंही घ्या तुम्ही, म्हणे माझं मन नव्हतं, कारण मन जोपर्यंत त्याच्याशी जोडलं जात नाही ना तोपर्यंत ते कळत नाही. बरं, मनाचं काय आहे? मनाच्या प्रॉपर्टीज काय आहे किंवा मनाचा धर्म काय आहे? संकल्प विकल्प, हे सगळं पातंजल योगसूत्रामध्ये वगैरे हे सगळं असं जोडलं गेलेलं आहे. तर मन काय करतं? मन सांगतं तुम्हाला संकल्प विकल्प, अरे हो, हे ना असं लाल रंगाचं आहे आणि ह्याचा आकार असा आहे आणि हे असं आहे, पण ते काय आहे हे नाही मन ठरवू शकत. मनामध्ये ती शक्ती नसते की ते काय आहे काय नाही आहे. म्हणून त्याला म्हणायचं मन हे संकल्प विकल्प आहे. मग मन काय करतं? कळत नाहीये मला, त्याला ती इन्फॉर्मेशन आली म्हणून टू बी ऑर नॉट टू बी, टू बी ऑर नॉट टू बी, हा जो आपला गोंधळ नेहमी होतो तो मनामुळे होतो. कारण त्याला कळत नाही पुढे कसं जायचं आणि काय ते. मग ती इन्फॉर्मेशन कुठे जाते? ती इन्फॉर्मेशन जाते बुद्धीकडे आणि बुद्धी सांगते की निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धी निश्चय करते. ते काय येते? कशी करते बुद्धी निश्चय? तर ते चित्त, ज्याला आपण अंतःकरण म्हणतो, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर ते चित्त जे असतं ना, त्या चित्तामध्ये सगळे संस्कार साठलेले असतात. मग ते सांगतं की हो, हे आहे ना, कारण मागच्या स्मृतीवरून किंवा मागच्या अनुभवावरनं ते सांगतं की हे ना लाल रंगाचं आहे, ह्याचा आकार असा आहे, हे गुलाबाचं फूल आहे आणि ह्याचा वास इतका सुंदर आहे, वगैरे 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 बुद्धी सांगते. ज्याला निश्चयात्मिका बुद्धी म्हणतात. तर ती बुद्धी सांगते. बुद्धीने एकदा निश्चय झाला की ती इन्फॉर्मेशन मनाकडे येते आणि मग म्हणतो मला ते पाहिजे, मला ते फूल हवं, तोडायचं. मग काय होतं? ताबडतोब कर्मेंद्रियांच्याकडे मेसेज जातो आणि चला पाय चालत त्या झाडाकडे जातात, हात ते फूल तोडतात आणि मग नाक त्याचा वास घेतो आणि म्हणतात की किती छान आहे, मला खूप आवडलं हे म्हणून, बरं का. आणि तिथे वास घेतल्याबरोबर काय होतं की असं, पण आता सांगायला मला इतका वेळ लागतो, पण घडण्यासाठी फ्रॅक्शन ऑफ सेकंड पण ह्याच्यासाठी लागत नाही. इतकं ते असं सायकल असं सारखं चालू होतं आणि अल्टिमेट त्याचा रिझल्ट काय होतो की एकदा ते फूल आपण हातामध्ये घेतलं, कुठलीही क्रिया घ्या, मी एक्झाम्पल सांगते, घेतलं की मग त्याचा रिझल्ट जो असतो ज्याला आपण कर्माचं फळ म्हणतो. कारण आपण हे कर्म केलं, बघण्याचं कर्म केलं, तिथे जाण्याचं कर्म केलं, फूल तोडण्याचं कर्म केलं, त्याचा वास घेतला, ते केसात घातलं म्हणा किंवा काय तुम्हाला गुलदस्त्यामध्ये ठेवलं म्हणा, जे काय करायचं असेल ते कर्म झालं. आणि प्रकृतीचा नियम असा आहे की जिथे कुठलं कर्म होतं तिथे त्याचं फळ ठेवलेलंच असतं आणि कर्माचं फळ म्हणजे सुख किंवा दुःख. हे गीतेचं मूळ आहे की द्वंद्व. म्हणून सगळीकडे गीतेमध्ये सांगितलेलं, प्रत्येक अध्यायात सांगितलेलं आहे की समत्वम योग उच्चते. हे समत्व जोपर्यंत येत नाही ना, मगाशी राणीताईने सुद्धा जे सांगितलं आणि दीपाने पण सांगितलं की समत्व बुद्धी आली पाहिजे, की समत्व आपल्यामध्ये घेता आलं पाहिजे. हे समत्व जेव्हा येतं आणि मग ती बुद्धी येते आपल्याला, समत्व बुद्धी किंवा समत्व, तोपर्यंत आपल्याला फळ एक चांगलं तरी होईल नाहीतर वाईट तरी होईल.
आता काय होतं, फळ समजा चांगलं झालं तर काय होतं, तेवढ्यापुरतं आपल्याला खूप आनंद होतो. मला ते फुल पाहिजे होतं, मी ते घेतलं की मग काय होतं, तो संस्कार बनतो आपोआप. आणि तो संस्कार बनला की तो चित्तामध्ये जातो. चित्त म्हणजे कसं असतं, एका लेक सारखं असतं. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या स्मृती साठलेल्या असतात, मागच्या जन्मीच्या, ह्या जन्मीच्या सगळ्या. आणि ताबडतोब जसा जसा प्रसंग येतो तशा तशा त्या वर येत राहतात. तर तसं होतं ते. आणि म्हणून मग ताबडतोब ती गुलाबाची जे संस्कार आहे की जे आपल्याला खूप आवडलं, की ती हे स्मृती आहे ती त्या चित्तामध्ये जाते. आणि ते सुख किती वेळ टिकतं आपलं? नाही टिकत. थोडा वेळ टिकतं, थोडा वेळ आनंद होतो, झालं. थोड्या वेळाने परत परत आपण येरे माझ्या मागल्या, असं होतं. तर म्हणून हे फळ, हे कर्मफळ ज्याला आपण म्हणतो, ते कर्मफळ नेहमी 2 ह्याच्यामध्ये डिव्हाइड झालेलं असतं, सुख किंवा दुःख. म्हणून समत्व कसं साधायचं म्हणून हे सांगतात. मग आता आपल्याला कळलं की शरीर हे हस्तिनापूर जे सांगितलं, खरोखर शरीराला पण हस्तिनापूर असं म्हणतात. का हस्तिनापूर आहे? आता बघा, आता शरीराचे त्यांनी हे पण सांगितले आहे, तर त्याच्या आधी मी पंचकोश सांगते. तुम्ही बघा, शरीर शरीर कसं आपलं तयार झालेलं आहे, तर जेव्हा या पिंडी ते ब्रह्मांडी जे म्हणतात ते अगदी खरंय. हे ब्रह्मांड जसं तयार झालं ना, तसं शरीर पण तयार झालं. कसं तयार झालं? तर ते पंचकोश तयार झाले. पंचकोश कुठून आले? तर पंचमहाभूतांपासून आले. आपण त्याच्या रूटपर्यंत आत्ता नको जायला, पुढे कधीतरी जाऊया. पण आत्ता काय आहे? अन्नमय कोश. अन्नमय म्हणजे कोश की जे शरीर जे हे आहे ते अन्नावर जे वाढतं ते. आता तुम्ही थोडे दिवस नका देऊ शरीराला अन्न, ते काय होईल? सुकून जाईल, वाढून जाईल, मरून सुद्धा जाईल. म्हणून त्याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं. आणि एका तैत्तिरीय उपनिषदामध्ये पूर्ण तैत्तिरीय उपनिषदच याच्यावर आधारलेलं आहे की पूर्ण जे आपल्याला हे ब्रह्मांड दिसतं, हा संसार दिसतो ना, ते सगळं अन्नच आहे. म्हणजे दिसणारी एक वस्तू कोणा ना कोणाचं तरी अन्न असतंच असतं. झाडांपासनं, किडामुंगांपासनं, सगळ्यापासनं. म्हणून नाही का, मोठा प्राणी छोट्या प्राण्याला खातो, छोटा प्राणी त्याच्यापेक्षा छोट्या प्राण्याला खातो, त्याच्यापेक्षा छोटा प्राणी आणखीन त्याच्या छोट्या प्रमाणात खातो. तशाच प्रमाणे वनस्पती सुद्धा एकमेकांवर जगतात अशा. मोठी छोटी खाते, छोटी त्याच्याहून खाते. म्हणून वेली झाडाभोवती ज्या गुंडाळल्या जातात ना, त्या त्याच्यावर अवलंबून असतात. त्याचा रस त्या घेतात. असं असं असतं सगळं. म्हणून सगळं हे याच्यावर असतं. मग पंचकोश हे एक झालं स्थूल शरीर. अन्नमय शरीर याला म्हणतात. म्हणजे आपल्याला दिसणारे शरीर. खरंच आहे, रामदास स्वामींनी दासबोधामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे याचं. आणि खरंच विचार करा तुम्ही. आपण अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शरीर 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 आपण ज्याच्यावर एवढं प्रेम करतो, ज्याला एवढं सांभाळून ठेवतो, ते आहे काय शेवटी? ते म्हणतात हा एक हाडांचा सापळा आहे. आहेत की नाही हाडं? एक्सरे बघा, आपला कधी एक्सरे काढला की बघा काय दिसतं? सगळ्यांचे एक्सरे सारखेच दिसतात, भूतासारखे दिसतात नुसते ते हाडं सगळी. दात हे असे मोठे मोठे दिसतात, डोळ्यांच्या खोबड्या दिसतात आणि ह्याचं खोपडे काय म्हणतात त्याला, ब्रेन ज्याच्यामध्ये असतो, स्कल जे असतं ना, ते सगळ्यांचं सारखं भयंकर भयानक असतं ते. त्याच्या भोवती काय असतं? त्याच्या भोवती नाड्या गुंडाळलेल्या असतात. आपल्याला म्हणतात 33 कोटी नाड्या आपल्या शरीरामध्ये असतात. जी नाडीशुद्धी जी सांगितली ना, त्याला म्हणतात नाडीशुद्धी. तर नाडीशुद्धीमध्ये होतं काय? या नाड्या नाड्या म्हणतात ना, नाड्या असतात काय? नाही का? तर ह्या नाड्या ज्या आहेत त्या आपल्या ह्याच्या भोवती गुंडाळलेल्या असतात. मग काय करतात? त्याच्यामध्ये म्हणे, हे रामदास स्वामींचे शब्द आहेत हां. आणि त्याच्यामध्ये काय ते म्हणे, मांस भरलाय. भरलंय की नाही? मांस असतं, फॅट असतं, सगळं भरलेलं असतं, मीठ मीठ ज्याला म्हणतो ते. आणि त्याच्यावर कातड्यांचं एक पांघरुण घातलेलं. आणि पांघरुण घातलं की झालं शरीर तयार. मग मी सुंदर आहे, मी कुरूप आहे, मी गोरी आहे, मी काळी आहे, मी उंच आहे, मी छोटी आहे, मी लठ्ठ आहे, मी आहे. हे असं आपल्या शरीराचं रूप. पण हे सगळं कशावर अवलंबून आहे? सगळं अन्नावर अवलंबून आहे. म्हणून त्याला म्हणायचा अन्नमय कोश. दुसरा कोश आहे त्याच्या आतमध्ये जो आहे, ज्याला म्हणतात प्राणमय कोश. आता प्राणमय कोश म्हणजे काय आहे? हा एक जोडणारा भाग आहे. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराचा जोडणारा भाग. प्राणमय शरीर म्हणजे आपण म्हणतो ना, कोणी गेला की प्राण गेला बरं का याचा. तर तसा तो प्राण जातो. तर तो प्राणमय शरीर आहे. त्याच्या आतमध्ये काय आहे? मनोमय शरीर. आता मन, आता आपल्यापैकी विचारलं की कुठे आहे मन, दाखवा. नाही दाखवता येत. आपल्याला मन पण दाखवता येत नाही, बुद्धी पण दाखवता येत नाही. शरीरातल्या एका भागात दाखवता येतं का? इथे इथे माझं मन आहे, इथे इथे माझी बुद्धी आहे. ओके. कारण शरीर म्हणजे काय? तर अज्ञान.
मग का आम्हाला कळत नाही? जर हे आमच्याच सगळं आहे तर मला का समजून येते? हे माझं अंतःकरण आहे, हे माझं मन आहे, ही माझी बुद्धी आहे. मला का त्याचा अनुभव नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे. पण येत नाही. का नाही येत? सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 4 जे आहेत ते अंतःकरणाचे भाग आहेत. त्याच्या बाहेर असतो तो प्राणमय कोश, त्याच्या बाहेर असतो तो अन्नमय कोश, नंतर मनोमय कोश, विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी. मी जे सांगितले आता की मन काय करतं, बुद्धी काय करते, त्याच्या पलीकडे कारण शरीर आहे, ते म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे ज्यालाच म्हणायचं माया, ज्याला म्हणायचं मोह, ज्याला म्हणायचं वासना, ज्याला म्हणायचं आसक्ती, ज्याला म्हणायचं अटॅचमेंट, काय म्हणायचं ते म्हणा, त्याच्यामुळे आपल्याला हे आणि त्याच्या मागे असतं कारण शरीर. आता कसं बघा की आपण जे म्हणतो ना की मगाशी सांगितलं मी की 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 प्राण आहेत, पंचप्राण आहेत. ते आपण नंतर परत कधीतरी बोलू की ते प्राण कुठे असतात, कसे असतात, ते काय करतात. त्याच्या आतमध्ये असतं मन, त्याच्या आतमध्ये असते बुद्धी, त्याच्या आतमध्ये असतं काय असतं, त्याच्या आतमध्ये बुद्धीच्या आतमध्ये कारण हे कसे बसलेले असतात. आता मुंडक उपनिषदामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. हे आपले जे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत ना, तर ते कसे असतात, ते बाहेर, त्यांचं तोंड बाहेर असतं. म्हणून डोळे स्वतःला बघू शकत नाहीत ते. नाक स्वतःला वास नाही घेऊ शकत. कारण डोळे आपण केव्हा बघतो? आरशामध्ये. ते रिफ्लेक्शन असतं. पण डोळे स्वतःला बघू शकत नाही, ते वास घेऊ शकत नाही. कारण ते सगळ्यांचं आउटवर्ड एक्स्ट्रॉवर्टेड असतात ते सगळे. म्हणून त्यांना काय दिसतं? त्यांना फक्त संसार दिसतो. त्यांना फक्त हे जगामध्ये काय काय आहे तेवढं दिसतं, आतलं दिसत नाही काही. तर आधी ज्ञानेंद्रिय असतात आपले हे बसलेले, त्याच्यामध्ये मन असतं, त्याच्या मागे बुद्धी असते, त्याच्या मागे अहंकार असतो, कारण तो ह्याचा एक मोठा भाग आहे, आणि त्याच्या मागे आत्मा असतो. तर मग आत्मा काय करतो? तर आत्मा या सगळ्याला शक्ती देतो किंवा या सगळ्याला प्रकाश देतो. आत्म्याच्या प्रकाशाशिवाय काहीही होऊ शकत नाही. उदाहरणार्थ याचं छान म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आता आपल्याला इलेक्ट्रिसिटी दाखव म्हणजे दिसत नाही इलेक्ट्रिसिटी, पण इलेक्ट्रिसिटी नसली तर पंखा चालत नाही, इंटरनेट चालत नाही, लाईट चालत नाहीत, फ्रीज चालत नाही, आहे ना, कुठले आपला स्टोव्ह चालत नाही, मायक्रोवेव्ह चालत नाही, कुठला चालत नाही. पण एकाचं काम दुसरा नाही करू शकत. पंख्याचं काम पंखाच करतो, टीव्हीचं काम टीव्हीच करतो, इंटरनेटचं काम इंटरनेटच करतो. पण सगळे कशावर अवलंबून आहेत? इलेक्ट्रिसिटीवर. आणि सूर्य, दुसरं उदाहरण म्हणजे सूर्य. सूर्य काय करतो? आणि ते कशामध्ये लिप्त नसतात. ते फक्त एनर्जी, ऊर्जा देतात, ज्याला ऊर्जा म्हणतात. ते सगळं देत राहतात. ते सगळ्यांच्या मागे असतात. कारण जसे आपण शाळेमध्ये, वर्गामध्ये विद्यार्थी बसतो ना, एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक. पण आपण हे जे मागे मागे बसलेले असतात, त्यांना मागे वळून बघता येत नाही. ते फक्त पुढेच बघू शकतात. म्हणून कोणी सुद्धा आत्म्याला बघू शकत नाही. पण आत्म्याची ऊर्जा सगळ्यांना असते, म्हणून सगळे काम करू शकतात. आता 3 अवस्था देहाच्या. जागृती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जागेपणी आपण काय काय तिथे सगळे हे असतात, कार्यरत असतात. आपली ज्ञानेंद्रिय पण काम करतात, कर्मेंद्रिय पण काम करतात, मन पण काम करतं, बुद्धी पण काम करते, सगळं काम करतं. आणि म्हणून जागृत. दुसरं स्वप्न. काय होतं स्वप्नामध्ये? आता हे इतकं महत्वाचं आहे स्वप्नाचं, की स्वप्नावस्थेमध्ये काय होतं आपण, आणि हे सगळ्यांना अनुभव आहे स्वप्नाचा. काही काही लोक लक्षात ठेवतात, काही लोक लक्षात राहत नाहीत स्वप्न, है ना. पण तुम्ही बघा, स्वप्नामध्ये आपण जे जे बघतो ना, आपण स्वप्न केव्हा बघतो? रात्री बघतो. अंधार झालेला असतो. झोपताना आपण पण अंधार करतो, डोळे मिटलेले असतात, सगळे अवयव शांत असतात. मग प्रकाश कुठून येतो? स्वप्नामध्ये दिसतो ना आपल्याला प्रकाश. स्वप्नामध्ये आपल्याला सगळं दिसतं. कोणी आला, कोणी गेला, आपण कुठे गेलो, तो प्रकाश कुठून येतो? तो स्वप्नातला. स्वप्नामध्ये, कारण सगळं तर बंद आहे, मग हा कुठून आला प्रकाश स्वप्नाचा? ह्याचा विचार करायला पाहिजे ना. तो आत्म्याचा प्रकाश असतो, ज्याला चित असं म्हणतात, तर तो असतो. तर ते स्वप्नावस्था आहे. बरं, जोपर्यंत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत आपल्याला खरं वाटतं की नाही स्वप्न? वाघ आला, काय आलं, काय, अगदी खरं वाटतं. पण एकदम जेव्हा जाग येते तेव्हा समजतं की अरे हे खरं नाही का, बरं झालं परमेश्वरा हे स्वप्नच आहे, मला वाटलं कुठे खरं आहे का म्हणून. पण जोपर्यंत स्वप्नात असतो तोपर्यंत ते स्वप्नच वाटतं, त्याच्यामुळे करत नाही. तिसरी अवस्था आहे ती सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे डीप स्लीप. आणि ह्याचा पण अनुभव सगळ्यांना असतो. तेव्हा काय होतं, मन, बुद्धी सगळेजण शांत असतात. म्हणजे मला किती छान झोप आली, मला कालची ना झोप, अगदी मस्त झोपले मी काल. पण
हे लक्षात घ्या. हा अनुभव कोणाला आला की मी खूप छान झोपले? म्हणजे कोणीतरी जागं होतं ना तिथे, की जो हा अनुभव करतोय की मला खूप छान झोप लागली काल रात्री, काही सुद्धा कळलं नाही. कोण आलं, कोण गेलं, काय झालं हे मला काही कळलं नाही. ती आहे सुषुप्ती अवस्था. आणि त्याच्या पुढे जेव्हा आपण ते हे करून जातो, ती होते तुरीय अवस्था. तर ते आपण आता पुढे बघू जसं होईल तसं. आणि शरीर पण मी आता सांगितलं. आता ह्याचंच रूपक घ्यावं आपण. मागे जसं सांगितलं तसं कठोपनिषदामध्ये सांगितलेलं की रथाचं आपलं शरीर काय आहे? रथ आहे. म्हणजे हे शरीर जे स्थूल शरीर आहे ते रथ आहे. आणि सूक्ष्म शरीर आहे बुद्धी आणि मन. म्हणजे लगाम जे घोड्याचे आहेत ते काय आहे? मन आहे. आणि बघा आता प्रत्येकाने तपासून बघावं की आपला रथ कसा आहे, व्यवस्थित चाललाय का चालला नाहीये, मोडका तोडका झालाय का? आता जसं जसं वय होतं तसं शरीर मोडकं होणारच, रथ मोडणारच. आज नाही उद्या मोडणार. कशासाठी त्याला धरून ठेवण्याचा एवढा हव्यास? हे चांगलं राहावं, ते चांगलं राहावं असं नाही. आत्मानम रथिनम विद्ये तिथे सांगितलंय, मी मागे पण सांगितलं होतं की इथला रथी कोण आहे बसलेला आतमध्ये? तो आत्मा आहे. आणि शरीरम रथमेवचू आपले शरीर जे दिसतं ते रथ आहे. आणि बुद्धिमचे तू सारथी, बुद्धी हा सारथी आहे. सारथीने अतिशय कुशल असावं लागतं. सारथी चांगलं म्हणते. आपण पाहिलं महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ चालवला म्हणून तो युद्ध जिंकला. नाहीतर काय होतं, अर्जुनाला मारे वाटलं असेल आपण खूप हे केलं म्हणून, पण सगळं त्याच्यात कौशल्य असतं सारथ्याचं. की रथ केव्हा, आणि नंतर सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला की जेव्हा बाण येतात, जेव्हा यायचे अर्जुनावर तेव्हा रथ कुठे वळवायचा, कुठे उंच करायचा, कुठे कमी करायचा, ते सगळे बाण त्यांनी हे केले पाहिजे. तर ते सगळं कौशल्य कोणाचं असतं? सारख्याचं असतं. म्हणून आपली बुद्धी ही शुद्ध ठेवली पाहिजे, जागृत ठेवली पाहिजे, एकाग्र ठेवली पाहिजे. निश्चयात्मिका बुद्धी म्हणतात तशी ठेवली. आपली बुद्धी 10 ठिकाणी पसरलेली असते आता, त्यामुळे आपल्या हातात काहीच पडत नाही. म्हणून ते म्हणतात आणि विद्धी प्रग्रह मनोयच लगाम. थोडा जरी लगाम आपला सैल झाला घोड्याचा की घोडे चौफेर धावत सुटतात, कुठेही जातात. का सुटतात? कारण तुम्हाला वाटत असेल मला अमक्या अमक्या ठिकाणी जायचंय, पण घोडे नाही ऐकत ते काही. त्यांना मध्ये कुठेतरी खायचं चांगलं दिसत ते तिकडे उधळले जातात. म्हणून आपल्यामध्ये काय ना यम नियम वगैरे वगैरे सांगितलेले आहे. ते यम नियम काय आहेत? ते घोड्यांच्या डोळ्यावर हे बांधतात ना, झापड बांधतात ना बाजूला, ते यम नियम आहेत. कारण त्यांना इकडचं तिकडचं दिसू नये काही, हे आपले यम नियम आहेत. आणि हे आपले ज्ञानेंद्रिय किंवा आपलं मन आहेत हे घोडे आहेत. तर त्यांना मनाने घट्ट धरून ठेवता आलं पाहिजे मनाला, आणि तो मनाचा लगाम बुद्धीच्या हातातच असला पाहिजे. आता आपलं सगळं मन चालवतो म्हणून आपल्याला काही ते जमत नाही. म्हणून सगळ्यांनी बघावं की आता आपला रथ कसा आहे, आपला रथ असा आहे का? आपल्या मनाला जे वाटतं ते आपण करतो. आपल्याला वाटतं माझं मन, पण मन माझं नसतं. आपण मनाच्या मागे जातोय. मन आपल्याला फरफटत सगळीकडे नेतं. हे पाहिजे, ते पाहिजे, हे खायचंय, ते खायचंय, हे घ्यायचंय, ते काय बघायचंय, ते ऐकायचंय, जे असेल ते. आणि लगेच आपण जातो. ते आपण नसतो, ते मन आपल्याकडनं सगळं करून घेतं. म्हणून ते रथाची उपमा त्याने दिलेली आहे की रथ अर्जुनासारखा असायला पाहिजे. म्हणजेच कोण होतं? कृष्ण सारथी होऊ शकतो त्याचा. बुद्धीमध्ये कृष्णाला आपल्याला बसवता आलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी त्यांनी ह्याच्यापासून 20व्या पासून ते 30व्या श्लोकापर्यंत काय सांगितलंय की अरे, आणि आत्मा काय असतो हे आता पुढे येईल, अजून पुष्कळ यायचं आहे. की सगळीकडे भरलेला असतो, तो मरत नाही, काही नाही, काही नाही. मग तुला दुःख कशाचं होत आहे? मग त्याच्यामध्ये ते सांगतात की हे बघ तू, आणि कसं मग वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. आपण नाही बदलत, कपडे जुने झाले की फेकून देतो, नवीन घेतो. तसं शरीराचं आहे. यात दुःख काय करायचं? होणारच आहे, प्रकृतीचा नियम आहे तो. शरीर जीर्ण होणारच, शरीर जाणारच. मग कशासाठी दुःख करतोस? परत म्हणतो मग नैनन छिन्नंती शस्त्राने. आत्म्याला कोण पंचमहाभूतांची उदाहरणं दिलेली आहेत की त्याला अग्नी जाळू शकत नाही, वारा शोषण करू शकत नाही, पाणी त्याला ओलं करू शकत नाही, काही नाही आत्म्याला. कारण आत्म्यावर कशाचाच परिणाम होत नाही, कारण आत्म्यापासूनच सगळं उत्पन्न झालेलं आहे. त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. आणि कसा आहे आत्मा? अव्यक्त आहे. आपण जन्म आपला झाला त्याच्या आधी आपण नव्हतो. जन्म झाल्यावर मध्ये अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत,
मध्ये आपण होतो, नंतर नाहीये. जो आधी नसतो, जो नंतर नसतो, तो मध्येही नसतो, असं गीतेचं तत्व आहे. की म्हणून कशाचं तू दुःख आता कशाचं करायला लागलास एवढं? म्हणून सांगतात की हा आत्मा, जरी समजा अर्जुनाला समजावून सांगतायत की आईने कसं कसं समजावून सांगावं मुलाला, की अर्जुना तुला जर वाटत असेल की आत्मा हा जन्मतो, खरं म्हणजे जन्मत नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा तुझा विश्वास नाहीये माझ्यावर. पण मग जो जन्मतो तो मरणारच. अशी आहे आजपर्यंत कुठली गोष्ट की ज्याचा जन्म झाला आणि जो मेला नाहीये? होऊच शकत नाही. किंवा जी वस्तू उत्पन्न झाली आहे आणि तिचा नाश झालेला नाहीये, असं होऊच शकत नाहीये. प्रकृतीचे नियम असतात, त्याला काय म्हणतात? त्याला रत म्हणतात. ऋतंभरा प्रज्ञा म्हणून म्हणतात ना, हे समजून घ्यायला पाहिजे. रत म्हणजे सत्य नाही. रत म्हणजे प्रकृतीचे अटळ नियम, त्याला रत म्हणतात. सूर्य, आता उद्या सूर्याने ठरवलं मला आज कंटाळा आलाय, मी नाही उगवणार, काय हालत होईल सगळ्या जगाची? त्याप्रमाणे ते रतम आहे, त्याला म्हणतात रत. म्हणून त्याने सांगितलं की जो जन्मतो जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहार्येते नत्वम तेषु किमर्हसि. मग काय शोक करायचं? म्हणून पुष्कळ असं ज्या गोष्टी अननोन असतात ना, त्याची आपल्याला भीती वाटते. एखादी गोष्ट आपल्याला माहिती असली की भीती नाही वाटत, कारण ऍक्सेप्टन्स येतो आपला त्याच्यामध्ये, माहितीच आहे असं होणार म्हणून, है ना. जेव्हा ऍक्सेप्टन्स येत नाही, कारण त्या आणि अटॅचमेंट, आता ते पुढे येईल आपल्याला अटॅचमेंटचं, आणि हे जेव्हा समजतं माणसाला किंवा त्या जीवाला, तेव्हा त्याला अत्यंत आश्चर्य वाटतं. काही काही लोक नुसतं ऐकूनच आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यमत तथैव चान्य चैन्य मन्य शृणोती श्रुत्वा प्रेनम वेदन चैव कश्चित. आश्चर्य आश्चर्य आश्चर्य. आपल्याला पण जेव्हा याचा अनुभव होतो ना, तेव्हा नुसतं आश्चर्य 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 असंच राहतो. म्हणून आत्मा, एवढंच सांगतो मी तुला की आत्मा हा प्रत्येकाच्या देहामध्ये आहे आणि तो अवध्य आहे, त्याचं काही पण नाहीये. आणि इथे 30वा श्लोक सांगतो. मग एवढं आत्म्याबद्दल सगळं सांगितलं तरी अर्जुनाच्या चेहऱ्यावर आणखी मोठं प्रश्नचिन्ह असतं. काय करायचं मला या आत्म्याबद्दल ऐकून? मी काय करायचं ते सांग आत्ता. असं आपण म्हणतो ना, काही जेव्हा ह्याच्यात होतं ते सगळं ठीक आहे, हो, पण मला सांगा मी काय करू आता? तसं मग आता सांगतात की स्वधर्म, आता पुढे धर्माचं येतं चरण, की धर्म म्हणजे काय, तुझा धर्म काय आहे, किती तऱ्हेचे धर्म असतात, त्याचं धर्माचं पालन कसं करायचं, त्याच्याबद्दल काय करायचं, ह्याच्याबद्दल आता 31व्या श्लोकापासून आपण पुढच्या वेळेला परत 5 श्लोक घेऊया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.